वल्लीमधल्या 3ऱ्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. श्रेयस आणि प्रेयसावर आचार्यांच्या भाष्यामध्ये सुद्धा अखंडानंदांनी जे सांगितले त्याच्यामध्ये सुद्धा, कृष्णानंदांच्या भाष्यामध्ये सुद्धा आणि आपल्या काय म्हणतो त्याला आपण रामानुजांच्या भाषेमध्ये सुद्धा या विषयावर फार जोर दिला गेलेला आहे. त्याचं कारण सांगताना एका ठिकाणी असं सांगितलं आहे की ज्या वेळेला साधकाच्या स्वतःच्या तयारीची त्याला जाणीव होते, म्हणजे तो नेमका कोणत्या प्रकारचा साधक आहे याबद्दल त्याचा स्वतःचा विचार जेव्हा पक्का होतो, तो ते जेव्हा साधारण तपासून पाहतो, तेव्हा जसे गीतेत सांगितले त्याप्रमाणे किंवा जसे विचारसागर रहस्यामध्ये थोड्या वेगळ्या फरकाने सांगितले तशा 4 प्रकारच्या साधकांपैकी नेमक्या कोणत्या साधकाच्या प्रकारामध्ये मी बसतो हे ज्याला कळतं त्याचा विवेक जागृत झाला इतकं निश्चित म्हणता येतं. आणि विवेकाच्या जागृत होण्याबरोबरच त्याचा उपयोग त्याच्या जीवनामध्ये तो जो करतो तो वैराग्याची भूमी विकसित व्हावी म्हणून करतो, पण तो करत असलेल्या प्रत्येक विचारामागे, तो करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्याचा विवेक एखाद्या मशालीसारखा सतत तेवत किंवा जिवंत राहिलेला असतो. त्याच्या विवेकाच्या जिवंतपणाच्या महत्त्वाला इतकं महत्त्व देण्याचं कारणच असं आहे की जोपर्यंत विवेकाची मशाल जिवंत आहे तोपर्यंतच श्रेयस आणि प्रेयसाचा विचार आहे. ज्या वेळेला विवेक संपेल त्यावेळेला श्रेयस प्रेयसाचा विचारही संपलेला असणार आहे. श्रेयस आणि प्रेयसाच्या विचारांमध्ये विवेकाला दरवेळेला जागं ठेवण्यासाठी जे कार्य करायला लागतं त्या कार्याची व्याख्या म्हणजेच साधना असंही म्हटलेलं आहे आचार्यांनी. प्रश्न असा येतो की केवळ प्रेयस आणि श्रेयस म्हणजे काय, वरवर पाहताना फार सोपं वाटतं, कारण साधारण ज्याच्यामुळं मी या विश्वामध्ये अत्यंत समरस होऊन सुखदुःखाचे हेलकावे खातोय ते माझ्या दृष्टीने श्रेयस नाही इतपत तर साधारण विवेकाला कळूनच जातं. पण त्याही पुढं जाऊन श्रेयसाच्या मागे मी आहे असं समजून प्रेयसाची भलावण करणे हा सगळ्यात मोठा विवेकाचा पराभव आहे असं आचार्य सांगतात. आणि म्हणून ते या 3ऱ्या श्लोकामध्ये प्रेयस आणि श्रेयसाची नेमकी फारकत कशी करावी याच्यासाठी ते असं म्हणतात, स प्रियान प्रिय रूपश्च कामान. प्रियान आणि प्रिय रूपश्च कामान असे 2 त्यांनी भेद केलेले आहेत. प्रियान म्हणजे ज्याच्यापासून मला ताबडतोब आनंद होतं असं माझं मन मला म्हणतं, म्हणजे ती वस्तू माझ्या मालकीची आहे याची माझी इतकी सबळ खात्री यात आहे की मी त्या वस्तूशी संपर्कात आणि सन्निधात तर आलेलोच आहे, पण त्याचा माझ्याशी असलेली माझ्याहून न होणारी फारकत माझ्या मनामध्ये दृढ होऊन बसलेली आहे. उदाहरणार्थ माझं माझ्या पत्नीबद्दल, पुत्राबद्दल असणारं प्रेम हे सगळं त्या प्रियांमध्ये येतं. का ते कांता कस्ते पुत्रा संसारोयम अतीव विचित्रा असं भजगोविंदमध्ये आचार्य म्हणतात की का ते कांता, कोण बायको, कस्ते पुत्र, कोण पुत्र, हा प्रश्न त्यांनी जो विचारलाय त्या प्रश्न विचारण्याच्या मागचं की ते प्रियान म्हणजे ते मला मोद देतात, ते मला आनंद देतात ही खात्री मनामध्ये इतकी दृढ बसलेली आहे की माझ्याशी जवळ असणाऱ्या माझ्या ज्याच्यावर माझी मालकी आहे असं मला वाटतं त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू या प्रियान या भागांमध्ये येतात. सत्वम प्रियान प्रिय रूपांश म्हणजे ज्या वस्तू कदाचित माझ्या मालकीच्या नसतील पण त्या मिळाल्यामुळं मला आनंद होऊ शकतो याच्याबद्दल माझी खात्री असेल त्या सगळ्या प्रिय रूपांशमध्ये येतात. आणि इथे आचार्यांनी थोडासा विस्तार करून सांगितले, अश्वग्रह अप्सरा म्हणजे माझ्या सुखासाठी असणारी जी साधनं आहेत ती साधनं कदाचित इनॅनिमेट स्वरूपामध्ये असतील, ती चल स्वरूपामधली नसतील तरी सुद्धा ती केवळ माझी साधनं आहेत, ती मला आराम देतात, म्हणून सुद्धा मला त्यांच्याबद्दलचं जो बंध निर्माण होतो तो प्रिय रूपांश कामान यामध्ये येतो. प्रियान आणि प्रिय रूपांश दोन्हीही कामरूप आहेत,
अभिध्यायन नचिकेतो अत्यस्त्राक्षी. आता याच्यामध्ये ते असं म्हणतात की हे सगळंच्या सगळं जे आहे असं वाटणं जे आहे, या वाटण्यालाच आकांक्षा, इच्छा या किंवा काम या दृष्टीने त्यांनी संबोधलेलं आहे. असा हा काम जेव्हा विवेकी मनुष्य आपल्या चाललेल्या दैनंदिन घटनांना थोडा वेळ थांबवून विचाराने जेव्हा अभ्यासायला लागतो, त्या अभ्यासाला अभिध्यायन असा शब्द त्यांनी इथं वापरला आहे. अभिध्यायन म्हणजे पॉन्डरिंग, एखाद्या गोष्टीच्या चाललेल्या स्वरूपाबद्दलचा सखोल विचार. याचा अर्थ मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मीच सखोल विचार करायचा आहे. ती गोष्ट ज्या पद्धतीने आत्तापर्यंत झाली किंवा आता मी करू इच्छितो, ही खरोखरच कामरूप आहे की नाही, ती सकामा आहे की नाही, ती प्रियान किंवा प्रिय रूपांश याच्यामध्ये मोडते की नाही, याचा विचार म्हणजेच पॉन्डरिंग. आणि म्हणून असा विचार केल्यानंतर विवेक जर जागृत असेल तर काय होतं, तर अत्यस्त्राक्षी. अत्यस्त्राक्षी म्हणजे परित्यक्तवान, परिपूर्ण संपूर्णपणे एखाद्या गोष्टीचा निषेध करणे किंवा तिला टाकून देणे, त्याचा त्याग करणे, त्याला त्यजणे, याला अत्यस्त्राक्षी असं म्हटलेलं आहे. म्हणजे विवेकाच्या दृष्टीने पहिल्यांदा कोणत्या गोष्टी मला मोहात पाडतात हे माहिती असणं जरुरीचं आहे. ते माहीत झाल्यानंतर त्या माझ्या सगळ्या काम स्वरूपामध्ये मोडतात हे मानणं जरुरीचं आहे. ते झाल्यानंतर त्यांचा विचार करून त्या खरोखरच कशा आहेत, केवळ त्रिदंडी संन्यास म्हणून एखाद्या वेळेला एखाद्या इच्छेचा प्रतिरोध करणे. आणि या पुढं जाऊन कृष्णानंद आपल्या भाष्यामध्ये असं म्हणतात की शम, दम आणि प्रतिरोध जो आपण करतो, या प्रत्याहार, या तिन्ही गोष्टींचा त्यांनी त्याची तुलना एखाद्या धरणासाठी घातलेल्या बांधासारखी केलेली आहे. जसा तो बांध मोठा मोठा जाईल तसं तसं पाण्याचा मागे लोट मोठा साठत जाणार आहे. आणि साठलेल्या पाण्याची जी ताकद आहे ती भयंकर मोठी असते. आणि म्हणून बऱ्याच लोकांना या तिन्हीवर विजय मिळवल्यानंतर सुद्धा अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत की ज्या ठिकाणी हा बांध तुटलेला आहे. आणि याचं कारण ते असं म्हणतात की अध्यात्मामधली परीक्षा ही कोणत्याही टाइम टेबल प्रमाणे होत नाही, असं त्यांनी शब्द वापरला आहे. इथे होणारी प्रत्येक परीक्षा ही स्वतःच्या प्रामाणिकतेने घेतलेली स्वतःची परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झालं आणि तिथे तो खरोखरच अभिध्यायन करून जर अत्यस्त्राक्षी झाला असेल, नैताम शृंकाम वित्तमयी वापतो. इथे ते असं म्हणतात की तू, यमदेव म्हणतो नचिकेताला की तुला मी अशी एक माला दिली होती. इथे या मालेचं स्वरूप एका आचार्याने भाषामध्ये असं केलेलं आहे की जे जे काही मला इच्छितो, जे जे काही मला हवं असं वाटतं, ते ते करण्याची कुवत देण्याची कृपा परमेश्वराने केलेली आहे. तेव्हा पहिलीच गोष्ट अशी आहे की जेव्हा शरीरामध्ये चैतन्य सहित तत्व शरीर धारणा करून बाहेर पडल्याबरोबर त्या शरीरामार्फत जितकं काही ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार वाटेल किंवा त्याला जे काही त्याच्या इच्छेला येईल ते ते फलद्रूप व्हावं अशी व्यवस्था करण्याची मोठी कृपा परमेश्वराने करून ठेवलेली आहे. पण या कृपेचा उपयोग आत्मस्वरूपासाठी करण्याच्या ऐवजी आपल्या कामविकारांना शमवण्यासाठी जो करतो, त्याच्यासाठी वित्तमयी आवाप्तो, असे जो वित्त आहे. आणि या वित्तचा अर्थ सुद्धा आचार्यांनी वेगळा केला. त्यातल्या अखंडानंदांचा अर्थ असा आहे, वित्त म्हणजे हा शब्दच ते म्हणतात विद या धातूपासून आलेला आहे. जे जे समजतं, टू नो इज टू विद, जे जे समजतं, जे जे बुद्धीला आकलन होतं, ते सगळं सगळं वित्त या प्रकारामध्ये येतं. कारण ते वित्त येण्याचं कारणच असं आहे की वित्त हे केवळ अर्थार्जनच असेल असं नाही, तर आपण केलेल्या विचारांची साठवणूक हे सुद्धा एक वित्ताचा प्रकार आहे असं ते म्हणतात. म्हणून जे जे काही जाणण्यासारखं आहे, म्हणजे जे जाणतं ते सोडून जे जे आहे ते सगळंच जाणण्यासारखं आहे, असं जे जे आहे ते आपल्याला बाजूला टाकावंच लागेल, ज्याच्यामध्ये ज्ञानाचा सुद्धा अंतर्भाव झालेला आहे. ज्ञान स्वरूपाचा अंतर्भाव नाही आहे, पण ज्ञानाचा अंतर्भाव आहे. आणि म्हणून इथे ते वित्तमयी आवाप्तो, अशा प्रकारची जी वित्त आहे, अशा प्रकारची जी संपत्ती आहे, ते तू नचिकेता अत्यंत विचारांनी बाजूला सारलीस. यस्यां मज्जंती बहवो मनुष्यः. कारण साधारणपणे मज्जंती म्हणजे आपण निमज्जंती म्हणतो, म्हणजे एखाद्या गोष्टीला पाण्यामध्ये वगैरे असं बुडवतो मूर्तीला, त्याला निमज्जन असं म्हणतात. असा साधारण कामामध्ये किंवा ज्या इच्छा आकांक्षांमध्ये जो मनुष्य खाली नुसताच थांबत नाही तर तो बुडालेलाही असतो.
आणि आसक्त हा भवती म्हणजे तो अत्यंत आसक्त झालेला असतो आणि आसक्त झाल्यामुळे तो वाहून जातो. असं होत असताना सुद्धा तुझ्याकडे ती शक्यता असताना त्याच्यासाठी लागणारी सर्व काही ताकद तुला परमेश्वराने दिलेली असताना तू जेव्हा या वित्ताला दूर केलेला आहेस तेव्हा तू एक विद्यार्थी आहेस असं यमधर्माने इथं म्हटलेलं आहे. आचार्य पुढे असं म्हणतात त्याच्यावर सांगताना की पुनर्मया असा एक शब्द आचार्याने वापरलाय. शब्द वापरण्याचं कारण असं आहे की एखाद्या गोष्टीचा एखाद्या मोहाचा त्याग माझ्याकडून कदाचित एखाद्या वेळेला होऊ शकेल, पुन्हा तीच गोष्ट वेगळ्या परिस्थितीमध्ये मात्र मला फशी पाडू शकते. याचा अर्थ परत परत येणाऱ्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये येणाऱ्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या सगळ्या प्रलोभनाला जर मी थांबवू शकत असेन तरच मला या आत्मज्ञानाची शक्यता आहे. अभिध्यायाम चिंतयम तेषाम, विचार केल्यानंतर अभिध्यायन, विचार केल्यानंतर असं लक्षात येईल की चिंतन सगळंच अनित्यत्व आहे, सगळंच असारत्व आहे असं तुझ्या लक्षात येईल. पण प्रश्न असा येतो की हे तुझ्या लक्षात न येण्याचं कारण काय आहे? बहुंशी लोकांमध्ये लक्षात काय येत नाही? त्याचं कारण असं आचार्य म्हणतात, श्रुतीम कुत्सिताम, प्रेयसाचा मार्ग हा अत्यंत विकेड किंवा दुष्ट असा आहे आणि त्याच्या दुष्ट मार्गामध्ये प्रलोभन अशी आहेत की तो पटदिशी कोणत्याही विचाराला कोणत्याही मनुष्याला फशी पाडतो. म्हणून बहुतेक सगळे प्रेयसाच्या मागे लागल्यामुळे, श्रेयसाच्या दूरत्वामुळे, प्रेयसाच्या समोर येणाऱ्या स्वरूपामुळे त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या बुद्धीचा जो विचाराचा घटक आहे तो जसा विचार व्हायला पाहिजे तसा करत नसल्यामुळे त्याची परिस्थिती मूढा किंवा मुह्यम अशी होते. अशा पद्धतीने मूढ म्हणजे डिल्युडेड असा शब्द आचार्यांनी वापरलाय. ते पुढे असं म्हणतात, मूढा मनुष्य हा बहवे, कोण वाहत जातो? मूढ वाहत जातो. आणि तयो श्रेय आददानस्य साधू भवती, तशात जर एखादा श्रेयसाची बाजू घेऊन थांबला तर तो साधू भवती असं ते म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये 4थ्या श्लोकामध्ये 3 महत्वाच्या अटी सांगितलेल्या आहेत. दूरम एते विपरीते विशूची अविद्या या च विधेयती ज्ञाता. ते असं म्हणतात की श्रेयस आणि प्रेयसाची कुठेही सरमिसळ नाही आहे. शक्यता त्याला एक तिल तांदूळ न्याय असा एक शब्द श्रुतीमध्ये वापरला गेलाय. तिल तांदूळ न्याय म्हणजे 2 प्रकारचे अन्नकण एकत्र येऊ शकतात आणि त्याची एकत्र येण्याची शक्यता असू शकते. त्यातून तिल बाजूला करता येतील आणि तांदूळ बाजूला करता येतील. अशा प्रकारची सरमिसळ श्रेयस आणि प्रेयसाची नाही आहे असं आचार्य सांगतात. त्याची कोणत्याही प्रकारची छोटीशी सुद्धा गोष्ट एकामेकांच्या जवळ येत नाही. ते किती दूर आहे? दूरम येते, वाईड अपार्ट, अत्यंत दूर आहेत श्रेयस आणि प्रेयस. विपरीत आहेत, विपरीत म्हणजे परस्पर विरुद्ध आहेत ते, आणि विषूची आहेत. विषूची म्हणजे त्या दोन्ही गोष्टींची सुरुवात जिथं होते तिथं पासूनच एकमेकांची त्यांची हरकत आहे. त्यामुळे त्यांचा पुढचा होणारा जो प्रवास आहे प्रेयसाचा श्रेयसाचा तो कुठेही क्षणासाठी सुद्धा एकत्र येत नाही. याचाच अर्थ ते पुढं असं म्हणतात की विद्याभिप्सिनम नचिकेत सम मन्ये न त्वा कामा बहुलोलुपंतन. इथे सांगताना त्यांनी असंही सांगितलेलं आहे की ज्ञानपिपासू, विद्याभिप्सिनम म्हणजे ज्ञानपिपासू, जो विद्या भिही इप्सहा, ज्याला विद्या घेण्याची खरोखर गरज भासलेली आहे अशा नचिकेत सममन्ये त्वा कामा बहुलोलुपंतः. इथे अविद्येच्या बाबतीत आणि प्रेयसाच्या बाबतीत आचार्यांनी एक समांतर रेषा काढलेली आहे. जे जे प्रेयस आहे ते अविद्येचं कारणीभूत आहे. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्या गोष्टीच्या कार्यामध्ये कारणाचा अंतर्भाव असेल तर त्या कारणाला उपादान कारण आपण म्हणतो. ज्या कारणाचा कार्यामध्ये समावेश नाही पण कारणासाठी ते संबंधित असेल तर त्याला नैमित्तिक कारण असं आपण म्हणतो. अज्ञान हे उपादानकारक असल्यामुळं आत्मज्ञानापासून वंचित राहणाऱ्या गोष्टीसाठी जेव्हा उपादान कारणाचा नाश झाला की कार्याचा नाश होतो. त्यामुळे अज्ञानाचा नाश झाला की कार्याच्या
अंतर्भाव असलेलं जे कारण म्हणजे अविद्या, त्याचा नाश झाल्यामुळे, आणि अविद्येचा नाश होणे म्हणजेच श्रेयसाची प्राप्ती होणे, किंवा अविद्याचा नाश होणे म्हणजेच प्रेयसाचा नाश होणे. अशा दृष्टीने आचार्य पुढे असं म्हणतात की ही जर विद्या असेल, तर अविद्या असेल, तर मग विद्येचं स्वरूप काय आहे? तर आचार्य असं म्हणतात की विद्या, आत्मविद्या आणि ब्रह्मविद्या या दोन बाजूनी ती शिकता येते. कुस्ते कु आयातः, तू कोण आहेस याचा विचार म्हणजे आत्मविद्या आहे. आणि ते काय आहे, किंवा जे सर्वत्र भरून राहिलेलं आहे, अयमात्मा ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे हे समजण्याची जी विद्या आहे ती ब्रह्मविद्या आहे. या दोन्हीची सुरुवात एका बाजूनी होते, शेवट एकाच ठिकाणी होतो. आत्मविद्येचा संस्कार करणे किंवा ब्रह्मविद्येचा संस्कार करणे या दोन्हीची परिणिती शेवटी घोषवाक्यामध्येच होते, असं आचार्य इथं सांगतात. पुढं ते असं म्हणतात की ही कशी वृत्ती आहे, अन्योन्य व्यावृत्त रूपे. श्रेयस आणि प्रेयसाचं वर्णन चाललंय आणि आचार्य त्याचे गुणधर्म सांगतायत. विवेक अविवेकात्मक अशा प्रकारचा श्रेयस आणि प्रेयस आहे. तो कसा आहे? तो अन्योन्य व्यावृत्त रूपे. अन्योन्य व्यावृत्त म्हणजे दोघांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं इन्क्ल्युजन नाही, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह अशा पद्धतीने आहेत ते. पुढे ते असं म्हणतात, असं परत परत सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा प्रेयस गोष्टी आचार्यांच्या काळामध्ये अजूनही ज्या होतात, ज्याच्यामध्ये कर्मकांडांचा स्वभाव समावेश होतो, त्या सर्व कर्मकांडांना त्यांनी प्रेयसाखाली घातलेलं आहे. म्हणून कर्मकांडाची व्हॅल्यू किंवा मर्यादा आणि मूल्य जरी असलं तरी कर्मकांडाचा श्रेयसाशी तात्कालिकच संबंध आहे, हे इथं आचार्य सांगतात. आणि म्हणून जो दृश्याशी संबंधित ज्ञान प्रकार आहे तो अविद्येचा ज्ञान प्रकार आहे, आणि जो दृक्शी संबंधित आहे तो विद्या प्रकार आहे, असं ते म्हणतात. आणि ते कसे एकापेकापासून दूर आहेत, आचार्यांनी थोडंसं पुढे असं स्पष्टीकरण दिलंय. तम प्रकाश येव, अंधार आणि प्रकाश हे कधी एकत्र येऊ शकतील का? हे जसे एकत्र येऊ शकत नाहीत, इतका फरक श्रेयस आणि प्रेयसामध्ये आहे. हे परत परत सांगण्याचं कार्य असं आहे की श्रेयसामधल्या काही प्रेयसामधल्या गोष्टी आपल्याला खूप श्रेयस्कर आहेत असं वाटतात. उदाहरणार्थ उपासना. आता उपासनेला श्रेयस्कर आहे पण ती श्रेयस नाही आहे, हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने समजणं फार जरुरीचं आहे. ते सांगण्यासाठी आचार्य असं म्हणतात की जरी उपासना केली, जरी कर्मशुद्धी झाली, जरी कर्मकांडामध्ये तो प्रवीण झाला, तर जरी तो ब्रह्मलोकाला प्राप्त झाला, जरी तो स्वर्गलोक प्राप्त झाला, तरी यातला कोणतीही विद्या श्रेयसाच्या जवळ पोहोचत नाही. कारण श्रेयस हे फक्त आत्मज्ञानासाठी कारणीभूत आहे. पुढे ते असे म्हणतात की फरक याच्यामध्ये असा आहे, फल यांची भिन्न आहेत. प्रेयसाच्या मधून कोणत्याही प्रकारे श्रेयसाचं फल मिळण्याची कदापिही शक्यता नाही. आणि हे लक्षात ठेवणं फार जरुरीचं आहे, कारण परलोकामध्ये किंवा देवपद मिळावं अशी आकांक्षा धरून सुद्धा कार्य करणारे बरेचसे आहेत. त्याला सुद्धा साधना समजणारे जरी असले तरी सुद्धा त्याला त्यांनी कोणत्याही प्रकारची विद्या न समजता पराविद्या असंच समजलेलं आहे. फलयुक्त आणि संसार बंधनाला योग्य अशी जी विद्या ती पराविद्या असं आचार्य म्हणतात. आणि जी मोक्ष हेतू आणि मोक्ष स्वरूप प्राप्त ती अपराविद्या. आणि म्हणून इथे नारदांना 14 विद्या आणि 64 कला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा काहीतरी न्यून्यता आहे जाणवल्यामुळे सनत कुमारांच्या समोर त्यांनी जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा त्यांनी भूमा सुखरूप आहे असं छांदोग्य उपनिषदामध्ये उपदेश केला. भूमा म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे, ते तू आहेस, हेच खरं ज्ञान आहे. हे तुझ्या 14 विद्यांमध्ये आणि 64 कलांमध्ये बसत नाही, कारण ते पराविद्येच्या मध्ये येतं. हे सांगण्याचा हेतू एवढा की आपल्याला येत असणाऱ्या प्रचंड ज्या काही विद्या आहेत, ज्याच्याबद्दल इतका अभिमान आपल्याला वाटतो, त्यामध्ये समाजाच्या दृष्टीने तो कदाचित एक वेगळ्या प्रकारचा एक हुशार म्हणून माणूस ओळखला जाऊ शकतो, पण त्याचा आत्मविद्येशी काही संबंध नाही आहे. आपण करत असलेल्या कोणत्याही कौशल्यामध्ये आपण कितीही पारंगत झालो तरी सुद्धा आत्मविद्येशी आपला संबंध येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणून नचिकेता त्वामहं मन्ये विद्यार्थिनम, म्हणून ते असं म्हणतात आचार्य की नचिकेता, आत्ता मी असं म्हणू शकतो. आचार्य सांगतात की यम म्हणतोय नचिकेताला की तू खरा विद्यार्थी आहेस. विद्वत बुद्धी प्रलोभन अप्सरा प्रभुदयो. आता विद्वत बुद्धी प्रलोभन, जेव्हा जेव्हा
ज्ञानाची पातळी, लौकिक ज्ञानाची पातळी वाढत जाते, तसा तसा अहंकाराचा पूट आपल्या अंगावर वाढत जातो. लौकिक ज्ञानामध्ये असलेल्या पारंगततेमुळं किंबहुना त्याच्यामध्ये असणाऱ्या कमी लोकांची त्याच्यामध्ये पारंगतता असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या जे काही यश मिळतात त्या यशाच्या पोटी त्यांच्या मनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कल्पना अशा येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर ज्याची बुद्धी साधनेसाठी चुकीच्या ज्ञानावर विश्वास ठेवते, चुकीची साधना करते, त्यांना कोणत्या तरी जन्मामध्ये अप्सरा मिळणार आहेत हे प्रलोभन सुद्धा आपली साधना आहे असंच वाटतं. आणि म्हणून इथे आत्म उपभोग अभिवांछा ना अलोलुपंत, म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा, केवळ मोक्ष इच्छा सोडून, आणि मोक्ष इच्छा तीव्र करणारा हा फक्त जिज्ञासू आहे. आणि म्हणून चतुर्विधम भजते माम अर्जुनो सुकृतिनो आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. त्यातला आर्त आणि अर्थार्थी जो आहे तो समजत असतो की मी साधना करतोय, पण त्या दोन्हीही ज्या परिस्थितीमध्ये त्याची होणारी जी काही धडपड चालू आहे ती एक आर्त असल्यामुळे एक अर्थार्थी असण्यासाठी आहे. दोन्हीही काम्य आहेत, दोन्हीही कामभावनेनीच प्रेरित आहेत. आणि जो ज्ञानी आहे त्याला तरी साधना करण्याचीच गरज नाही. म्हणजे या सगळ्या कठोपनिषदाचा जो अधिकारी आहे तो जिज्ञासूच आहे. त्यामुळे जो जिज्ञासू नाही त्याला कठोपनिषदाचा अधिकारी म्हणता येणार नाही, असं आचार्य इथे सांगून गेलेले आहेत. पुढे ते असं म्हणतात की हे जे काही आत्तापर्यंत मी सांगितलं ते श्रेयस भाजन करणारी जी लोक आहेत, ज्याला श्रेयसाची आवड आहे, ज्याला श्रेयसामध्येच जायचंय पुढे, त्याची ही गुण सांगितले. पण ज्याला जायचं नाहीये, तो संसार भाजन आहे, त्याची काय अवस्था आहे? तर त्याची अवस्था अशी असते, अविद्यायाम अंतरे स्वयं धीराः पंडित मन्यमानाः. आता इथे ते असं म्हणतात की अविद्यायाम अंतरे, यातला अंतरे हा जो शब्द आहे तो असा आहे की एखाद्या प्रचंड सागरामध्ये बरोबर मध्यभागी जर कोणी बुडाला तर त्याला जसं नाव द्यावं त्याप्रमाणे अविद्येच्या बरोबर मध्यभागी राहून जो बुडालेला आहे त्याला आचार्य म्हणतात अविद्यायाम अंतरे. पण असं असून सुद्धा त्याची परिस्थिती कशी आहे की तो नुसताच अज्ञानी असतो असं नाही, मी अज्ञानी आहे याचं सुद्धा त्याला ज्ञान नाही आहे. म्हणजे जो अज्ञानी आहे आणि आपल्या अज्ञानाबद्दल सुद्धा अज्ञानी आहे अशाला त्यांनी अविद्यायाम अंतरे असं म्हटलंय. पुढे तो स्वतःला काय समजतो, तरी सुद्धा तो स्वतःला स्वयं धीराः, स्वतःला तो धीर असं म्हणतो. आता धीराची व्याख्या संस्कृतमध्ये खूप चांगली आहे. धीर कोणाला म्हणावं, धीर पुरुष किंवा धीर, धियम राती घृणाती इति धीरः, म्हणजे ज्याने धियम आपल्या बुद्धीच्या जोरावर, राती म्हणजे नियंत्रण केलेलं आहे कशावर, सर्व इंद्रियांवर, म्हणजे ज्याचा शमदमाचा अभ्यास शिगेला पोचलेला आहे त्याला धीर म्हणतात. पण इथे अविद्यायामंतरे असून सुद्धा स्वयं धीराः पंडित मन्यमानाः. पंडित आणि पंडित मन्य याच्यामध्ये फरक आहे. पंडित मन्याचा व्याख्या करताना असं म्हटलं, आत्मानां पंडितम मनुते इथे पंडित मन्याः, म्हणजे खलु मूढः, म्हणजे ज्याला स्वतःला आपण पंडित आहोत असं वाटतं. कशामुळे, आत्मानां पंडितम मनुते, मी स्वतः आहे पंडित असंच ज्याला वाटतं. आणि खरी पंडिताची व्याख्या अशी आहे, पंडा आत्मविषयकम ज्ञानम इति पंडिता, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे त्यालाच फक्त पंडित म्हणावं. आणि इथे पंडित म्हणण्यामध्ये ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं असं वाटतंय तो पंडित म्हणणे आहे. आणि म्हणून ही अशा प्रकारची जी लोक आहेत जी अज्ञानात तर अविद्येत तर आहेतच, ज्यांनी प्रेयसाची कास तर धरलेलीच आहे, पण हे सुद्धा त्यांना माहिती आहे की मी श्रेयापासून मैलोगंती दूर आहे आणि स्वतःला ते धीराः पंडित मन्यमानाः असं समजतात. त्यांची परिस्थिती कशी झालेली असते, दंद्रम्यमानाः. द्रम म्हणजे हलणे, एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जाणे. जसा गम हा धातू एका जागेपासून दुसऱ्या जागेकडे जाण्यासाठीच आहे, पण गम या धातूमध्ये विलफुल मुवमेंट आहे, एखाद्याने इच्छेने. आणि द्रम या धातूमध्ये पॅसिव्हिटी आहे, म्हणून द्रमपासून द्रव्य असा शब्द आलेला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ओघळत जाणे सहजरित्या, किंवा त्याच्यामध्ये तसे गुणधर्मच आहेत म्हणून पुढे जाणे. आणि ते गुणधर्म त्याच्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे त्या द्रव्यात ते तसे गुणधर्म आहेत. आणि याची परिस्थिती कशी झालेली असते, दंद्रम्य, द्रम्य आणि दंद्रम्य म्हणजे परत परत एखादी गोष्ट गोल 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 फिरणे, त्याला दंद्रम्य मानणं म्हणतात.
म्हणजे जो प्रेयसापासून प्रेयसाकडे परत 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 जातोय, अशाची अवस्था दंद्रम्यमानाः पर्यंती मूढा. मूर्खासारखा तो केवळ प्रेयसाच्या मागे असा असा फिरत राहतो. आणि मग कसा जातो तो, तर अंधेनैव नियमाना ययांधाः. म्हणजे एखाद्या आंधळ्यानी दुसऱ्या आंधळ्याच्या मागे जाऊन आपला मार्ग शोधण्याची जशी एखादी करावी. म्हणजे प्रेयस हे निश्चित दृष्टीहीन आहे, त्या दृष्टीहीनाच्या मागे हा दृष्टीहीन मागे लागलेला आहे. आणि हे सगळं होत असताना तो स्वतःला धीरोदात्त आणि पंडित असं समजत आहे. अशी कोणाची अवस्था आहे, जो संसार भाजन म्हणजे जो संसारामध्ये प्रेयसाची कास धरून राहतो. 2 श्लोकामध्ये आचार्यांनी प्रेयस कशा पद्धतीने राहतो आणि श्रेयस कशा पद्धतीने राहतो सांगितलंय. या श्लोकावर आचार्यांनी भाष्य करताना असं म्हटलंय, अविद्यायाम अंतरे मध्ये घनीभूतः. त्यांनी आपला स्वतःचा एक शब्द टाकलाय. एक तर अज्ञानाच्या मध्ये राहणे, त्यात डुंबणे म्हणण्यापेक्षा बुडणे असा शब्द सुरुवातीच्या श्लोकात आहे. आचार्य म्हणतात घनीभूतः, म्हणजे तो इतका अडकलेला आहे. आणि असं म्हणण्याचं कारण अखंडानंदाने असं सांगितलंय की आचार्यांना हे सुचवायचंय की अनंत जन्माच्या संस्कारांमुळे तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे. जर विवेकाची जाण किंवा जाग यायची असेल तर इथे आपल्याला स्वतःला तपासून पाहण्याची गरज आहे की मी अविद्येमध्ये आहे असं म्हणणे किंवा एखाद्या बौद्धिक पातळीवर त्याचं आकलन होणे आणि खरोखर स्वतःची परिस्थिती तपासून पाहणे यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. आणि इथे जेव्हा आचार्य असं म्हणतात तेव्हा अशी गोष्ट आहे की त्यांना सर्वज्ञात असल्यामुळं त्यांना हे कळतं की एखाद्या मनुष्याची संसार सागरामध्ये अवस्था नेमकी कशी आहे आणि याच्यामध्ये त्याच्या पुढे असणारं आव्हान किती मोठं आहे. साधनेच्या दृष्टीने आचार्य असं म्हणतात की याची परिस्थिती अशी की तो अविद्या अंतरेमध्ये घनीभूत हा. आणि तो कशामुळे असं झालेला आहे तर त्याच्यामागे 3 ईशना लागलेल्या आहेत. तो वित्तेशनेमध्ये आहे, पुत्रेशनेमध्ये आहे, लोकेशनेमध्ये आहे. या तिघांच्या मागे लागले आहे. म्हणून ते असं म्हणतात पुत्र पश्वादी तृष्णा पाश शतैही. 2 शब्द वापरलेत त्यांनी. एक म्हणजे हा पाश आहे. आणि जेव्हा आचार्य पाश असं म्हणतात तेव्हा पाश हा शब्द कुठून आला, त्यांना दुसराही शब्द वापरता आला असता. जो पशु असतो त्यालाच पाश असतो. पशु हा शब्द पाशावरून आलेला आहे. ज्याला लगाम घातला जातो किंवा ज्याला पाश लावला जातो तो पशु. म्हणजे याचा अर्थ असा की जो पशुवत आहे, म्हणजे जो अशा प्रकारच्या तृष्णांमध्ये बुडालेला आहे, जो प्रेयसाच्या मागे लागलेला आहे, ज्याला स्वतःच्या आयुष्याचे श्रेयस कळालेले नाहीये, तो पाशांमध्ये आहे. पण पाश नव्हे, शतैही पाश हा. अशा 100 किंवा सहस्त्र पाशांमध्ये तो अडकलेला आहे. आणि म्हणून अशा सगळ्या पशूंचं निर्दालन करणारा किंवा नियंत्रण करणारा जो आहे पशुपती, तो पाहून यांची नियंत्रण अशाच पद्धतीने करतो की ज्याला पाशात राहण्याची आवड आहे त्याला पाशाच्या संबंधित जेवढे काही फलं आहेत ती सगळीच्या सगळी भोगावी लागतील. आणि म्हणून तो काय करतो, तो तमसी वेष्ट्यमानः. तो या पाशांमध्ये अडकल्यामुळे तमसी म्हणजे त्यांनी अंधार, अज्ञान, अविद्या आपल्या डोक्याला जणू काय मुंडासच बांधून घेतलेलं आहे, अशी त्याची परिस्थिती आहे. आता हे इतक्या याच्यामध्ये सांगण्याचं कारण असं आहे की याच्या बरोबर साधारण याला समांतर असं स्पष्टीकरण विचारसागर रहस्यामध्ये आलेलं आहे. या शिरोवेष्टन म्हणजे या पगडीबद्दल किंवा या तमसाबद्दल, अविद्याबद्दल शिष्याने विचारलेला प्रश्न गुरुला असा आहे की जर अज्ञानामुळे हे सगळं होतं तुम्ही असं म्हणता, तर मला असं दिसतंय की जे काही जो काही करतोय त्याला जे काही करतोय त्याच्यात आनंद काहीतरी मिळतोय, नुसतंच दुःख मिळतं तर कोणी काही केलंच नसतं, तुम्ही म्हणता तेच केलं असतं. पण इथं तसं दिसत नाहीये. तेव्हा ते पुढे सांगताना असं म्हणतात की कसा अज्ञानाचा आणि या तुझ्या आत्ता असलेल्या परिस्थितीचा संबंध आहे ते मी सांगतो. कारण सकल सतत दुःख निवारण हा अध्यात्माचा हेतू असल्यामुळे तुला ज्या प्रेयसाच्या गोष्टीमध्ये आनंद झाल्यासारखा वाटतो त्याचं तात्कालिक स्वरूप हे तात्कालिक काय आहे याचं कारण असं आहे की ते तात्कालिक असण्याचं कारण असं आहे की ते टिकत नाही. मग तो आनंद टिकत नसेल तर त्या न टिकणाऱ्या आनंदापोटी अनुकूलता झाल्यामुळे एखाद्या वस्तूबद्दल अनुकूलता झाल्यानंतर प्रतिकूलता ही त्याच्याबद्दल येणारच आहे. आणि या अनुकूल प्रतिकूलतेमुळे होणाऱ्या गोष्टी कशा कशा आहेत तर त्याची एक अशी सांगड विचारसागर रसमध्ये घातलेली आहे. एक म्हणजे संसार हा दुःखाने भरलेला आहे. बुद्धाचं पहिलं तत्व जे आहे तेच वेदांताचं पहिलं तत्व आहे. संसार दुःख हे असं का असावं, कारण माझं अधिष्ठानच शरीरात झालेलं आहे. जो शरीराधिष्ठित झालेला आहे त्याला संसार दुःख हे आहेच. मग मी शरीराधिष्ठित का झालो,
तर शरीर कारणासाठी धर्माधर्म किंवा पाप पुण्य हे त्याच्या गोष्टीसाठीच. जर पाप पुण्यच नसतं तर शरीराधिष्ठित झाला नसता, ते नसतं तर संसार दुःख झालं नसतं. मग प्रश्न असा येतो की धर्म अधर्म किंवा पाप पुण्य का झालं? तर ते होण्याचं कारण म्हणजे रागद्वेष आहे. रागद्वेष होण्याचं कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान होण्याचं कारण काय? भेदज्ञान आहे. कारण भेदाभेद विवेक चाललेला नाहीये, आणि जिथे भेदज्ञान आहे तिथे अज्ञान आहे. अशी अज्ञानाची आणि संसार दुःखाची साखळी विचारसागर रहस्यामध्ये जी सांगितली आहे ती इथे लागू पडते. आणि म्हणून आचार्य आपल्या स्पष्टीकरणात असं म्हणतात की असा जो संसार भाजक आहे, असा जो प्रेयसाच्या बाजूला गेलेला आहे, त्याच्या काही अशा मिस्टेकन आयडेंटिटीज त्यांनी सांगितली आहे. तो स्वतःला काय समजतो, आणि हे तपासून घेण्यासारखं आहे. तो स्वतःला धीर पुरुष समजतो. दुसरं लिहिलं त्याने, तो स्वतःला प्रज्ञावंत समजतो. स्वतःला हुशार समजणे हे कुठं मोडतं हे इथं कळतं आपल्याला. तो स्वतःला पंडित समजतो, आणि शेवटी त्याचं म्हणतात तो स्वतःला शास्त्रकुशल समजतो. या शास्त्रकुशलतेमध्ये आपण सध्या करत असलेल्या कामामधली आपली पारंगतता, आपण खरोखरच पारंगत आहोत की नाही हा भाग वेगळा, पण आहोत असं निश्चित वाटतच असतं. आणि हे वाटतं, ह्या वाटण्याला सुद्धा त्यांनी ह्या मिस्टेकन आयडेंटिटीजमध्ये घेतलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात, अत्यंत कुटिलाम अनेक रूपाम, अविद्येचं स्वरूप सांगतायत, अत्यंत कुटिलाम अनेक रूपाम. कारण अविद्या कोणत्या कोणत्या मार्गाने कुठे कुठे तोंड घशी पाडेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून इथे अविद्या जी आहे तिचं सरळ सरळ तुलना तिची मायेशी केलेली आहे. जीवस्वरूपाच्या संदर्भामध्ये असणारा विद्या आणि ब्रह्मस्वरूपाच्या अध्यस्थाखाली असणारी माया, ही दोन्ही एकाच पद्धतीने एकाच प्रकारचं कार्य आणि परिणाम करते. आता अशा मायेच्या स्वरूपामध्ये किंवा अशा अविद्येच्या स्वरूपामध्ये तिच्याकडे असणारी तिची ताकद इतकी मोठी आहे की ती कोणत्या प्रकारे प्रेयसाच्या माध्यमातून साधकाचे साधनेची पूर्णपणे विनाश करू शकते हे सांगण्यासाठी त्याने असं सांगितलंय की जरा मरण रोगादि दुःखे पर्यंती, काहीही केलं तरी 6 भावविकारांनी तो नेहमी ग्रासलेला असेल. अस्ति जायते वर्धते विपरिणते अपेक्षेते आणि मर्त्यते, या 6 भावविकारांनी तो पूर्णपणे भरलेला असेल. प्रश्न असा येतो की ज्ञानी आणि अज्ञानी याच्यातला जर हा फरक असेल तर ज्ञानाला या षड्विकारापैकी विकार आहेत की नाहीत? त्याला सगळ्या प्रकारचे जरी विकार असले तरी त्याला दुःख नाही आहे. शरीर प्राप्तीपोटी त्याला होणारे भावविकार तसेच आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की देहधारी जर तो झाला असेल तर तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, त्याच्या शरीर संबंधाने होणारे भावविकार हे तेच राहतील. फक्त दोघांच्याकडे होणाऱ्या या षडभाव विकारामध्ये एकाला दुःख सुखाचे चटके मिळतील, एकीकडे दुःखाचा पूर्ण अभाव असेल. आणि म्हणून कबीराने असं सांगितलंय, देह धरे का दंड है सब काहू को होय, ज्ञानी भुगते ज्ञान से मूर्ख भुगते रोय. कारण ज्ञानी माणसाला, म्हणून विवेकानंदांना जे काही 30-31 आजार होते त्या सगळ्या आजारांची त्यांना पूर्ण कल्पना होती. ते म्हणजे त्याच्या आत्मचरित्रामध्ये असं दिसतं की त्यांना प्रचंड भूक लागायची. तो कदाचित अनकंट्रोल डायबिटीसचा भाग असावा. मायावती आश्रमाकडे त्यांच्या मृत्यूपूर्वी 2 वर्षापूर्वी ते शेवटची व्हिजिट त्यांनी केली. अशी परिस्थिती झाली की त्यांचे अत्यंत आवडते शिष्य विरजानंद महाराज, त्यांच्यावर ते ओरडले की मला जेवण पटदिशी का आणून देत नाहीस म्हणून. त्यामुळे वाचताना असं वाटतं की स्वामीजी आणि इतका राग, म्हणजे अनुकूल प्रतिकूलता इतकी शरीरामध्ये असल्यामुळं प्रारब्धाच्या वशामध्ये आलेल्या रोगापोटी येणारी अनुकूल प्रतिकूलता ही तिथंच होती, ती कुठेही गेलेली नव्हती. नंतर जेव्हा ते जेवण देण्यात आलं, त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा राग निवळला, त्याच्यानंतर ते विरजानंदांशी वेगळं बोलले, त्याच्यानंतर जे बोलणं झालं ते तत्वज्ञानाची फार उच्च पातळी होती. हे सगळं एकाच वेळेत झालेलं आहे. त्यामुळे या दोन्हीतला फरक काढताना फरक असा होतो की तो देहधरेचा जो दंड आहे त्याची पूर्ण जाणीव त्यांना असल्यामुळे, म्हणून ते फक्त एकच म्हणायचे की माझी मातेकडे एकच विनंती आहे, मला चांगली झोप मिळावी. त्यांना आयुष्यामध्ये कधी चांगली झोप मिळाली नाही. त्यांना शेवटपर्यंत कधीही चांगली झोप मिळाली नाही. म्हणून मागणं सुद्धा मातेकडे काय मागणार होते की मला माझं हे कार्य संपावं आणि शांत मी कुठेतरी झोपावं, असं ते म्हणे. म्हणजे त्यांच्याकडे त्यांना होत असणारा या षडविकारांचा त्यांची त्याच्यातून सुटका झालेली नाही. कारण ते या पण अज्ञानरूपी
आणि ज्ञानरूपी या दोन रूपामधला फरक इथे आचार्यांनी बराचसा सांगितलेला आहे. अविवेकेन अंधेन दृष्टीविहीन विषमपथे कर्ममार्ग हा. इथे आचार्य असं म्हणतात की अविवेकाने जो जातो तो आंधळ्याने किंवा अंधेन दृष्टीविहीन विषमपथे, त्याचा मार्गही चुकतो, त्याची दृष्टीही चुकते, आणि हे सगळं होण्याचं एकमेव कारण म्हणजे विवेक आहे. आणि म्हणून साधन चतुष्टयामधला पहिला भाग वैराग्य नसून विवेक आहे. वैराग्य ही भूमी आहे, पण त्या भूमीला नांगरण्यासाठीचा जो नांगर आहे तो विवेकाचाच आहे. त्याच्यानंतर बाकीची सगळी गोष्ट आहे. आणि हेच सांगताना ते पुढं असं म्हणतात की 6व्या श्लोकामध्ये न सांपरायः प्रतिभाती बालम प्रमाद्यतम वित्त मोहेन मूढम अयम लोकौ नास्ति पर इति मानि पुनः पुनर्वशम आपद्यते मे. सांपराय. आता या सांपराय या शब्दावर, सांपराय म्हणजे परलोक, स्वर्गलोक किंवा ब्रह्मलोक, परलोक. आचार्यांनी सांपराय या शब्दाच्या भाष्यामध्ये हा शब्द दोन प्रकारे, संपराय आणि सांपराय असा छोटासा संस्कृत मधला फरक आहे. संपराय म्हणजे परलोक आणि सांपराय म्हणजे स्ट्रॅटेजी टू गो टू दॅट परलोक. म्हणजे दशग्रंथ आणि दाशग्रंथी हा जसा भाग आहे तसाच संपराय आणि सांपराय आहे. आता परलोकामध्ये किंवा तत्प्राप्ती प्रयोजन हा समपरायते म्हणजे दुसऱ्या किंवा विश्वामध्ये किंवा दुसऱ्या लोकांमध्ये जाणे. प्रतिभाती न भाती न तत्वज्ञानो विषयो भवंती. बालम. आता इथे बालम हा शब्द लहान मुलगा म्हणून नव्हे तर अविवेक म्हणून वापरलेला आहे. प्रमाद्यतम प्रमादम कुर्वन्ते पुत्र पशवादी प्रयोजनेषु आसक्त मनसम. प्रमादाची व्याख्याच त्यांनी देऊन टाकलेली की आयुष्यामध्ये केलेली चूक कोणती, तर चूक म्हणजे पुत्र पशवादी प्रयोजनेषु आसक्त मनसम. म्हणजे थोडक्यात काहीतरी मला मिळावं म्हणून काम्य भावनेने जे मन आसक्त झालेलं आहे ते मन फक्त चूकच करतं. आता प्रश्न असा येतो की या व्याख्येप्रमाणे आतापर्यंत मी काय केलं किंवा आता सध्या मी काय करतोय. म्हणजे माझं मन, माझे विचार हे प्रमाद्यपूर्वकच आहेत. प्रमाद्य की प्रमाद म्हणजे माझी बुद्धी जी आहे ती केवळ चुकीच्या दृष्टीनेच काम करते असं दिसतं इथे. पुढे ते असं म्हणतात की वित्त मोहेन मूढम. म्हणजे जे काही मला मिळतंय, वित्त, आता या विधी शब्दाचा अर्थ अखंडानंदांनी वेगळा केलाय, पण जे काही मी गोळा करतोय, जे काही माझ्या पाण्यामध्ये आहे, जे काही मी माझं समजतोय, जे काही मी प्राप्य आहे असं समजतोय, ते कदाचित मी आत्ता मिळवलेलं नसेल, पण ते मिळवणं योग्य आहे असं जे मला वाटतं, या सगळ्या माझ्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मूढम या प्रकारामध्ये येतात. तमसा छन्नम संतम. मूढमची त्यांनी व्याख्या असं केलेली आहे की तमसा छन्नम संतम म्हणजे जो तमसामध्ये गुंडाळला गेलेला आहे. तमसा छन्नम म्हणजे रॅप्ड, एनरॅप्ड, गुंडाळला गेलेला आहे अशा प्रकारचा जो आहे त्याला त्यांनी मूढम असं नाव दिलंय. अयम लोको नास्ति दृश्यमानः स्त्री अन्नपानादि विशिष्टः. म्हणजे भूलोक नास्ति. नास्ति पर इति. या इथे आचार्यांनी 3 शब्द मुद्दामून वापरलेले आहेत. त्याचा 1 मिनिटात आपण हे पाहूया. त्याचं ते 3 शब्द तसे मुद्दामून त्यांनी तिथं वापरलेले आहेत. ते असं म्हणतात की या जगामध्ये, या भूलोकामध्ये स्त्री, अन्न, पानादी 3च विषयामध्ये त्यांनी ते सगळं केलेलं आहे. या 3 म्हणजे बरोबर वुमन, वाईन अँड वेल्थ अशा येतात. स्त्री, अन्न, पानादी म्हणजे जे खाण्यासारखं आहे, जे पिण्यासारखं आहे आणि जे उपभोगण्यासारखं आहे. या 3 गोष्टी सोडून कोणत्याही गोष्टी प्रकारची गोष्ट भूलोकामध्ये आपल्याला अडकवणारी नाही. पण या 3 गोष्टींमध्ये जो आहे हा आपल्या बुद्धीची भ्रष्टता दर्शवतो असं ते म्हणतात. ते कशा प्रकारची बुद्धी त्याची भ्रष्ट होते. बालकम, एखाद्या लहान मुलासारखाच तो वावरत असतो. म्हणजे तो त्याच्या वयाने जरी मोठा झालेला असला तरी प्रेयसाच्या मागे लागल्यामुळे तो अत्यंत दुराभिमानी झालेला असतो. ऐश्वरम स्थिर इति मानी. ज्याला ऐश्वर हेच स्थिर आहे, हेच ऐश्वर आहे असं मानणारा तो होतो.
पुन्हा पुन्हा वशमे आपद्यते, म्हणून तो काय होतो, परत परत त्या वशात, त्या ट्रॅपमध्ये, त्या प्रेयसाच्या याच्यामध्ये अडकत जातो. आणि असा अडकल्यामुळे तो नुसत्याच त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकत नाही, तर तो यमाच्या कचाट्यामध्ये अडकतो. आणि म्हणून कबीर असं म्हणतात की यम के दूत बडे मजबूत, यम से पडा झमेला, उड जाएगा हंस अकेला. हे सगळं ज्याला कळतं तो एखादा असा विरळा आहे की जो या याच्यातून बाहेर पडू शकतं. पुढं ते असं म्हणतात की बालम अविवेकेन न प्रतिभाती न प्रकाशती न उपतिष्ठती न प्रतिभाती. म्हणजे बालकासारखी बुद्धी वापरल्यामुळं, बालकासारखी बुद्धी असल्यामुळं असं म्हटलेलं नाही आहे त्यांनी, बालकासारखी बुद्धी वापरलेलं, बालम अविवेकेन म्हणजे लहान मुलाच्या सारखा अविवेक दाखवल्यामुळे, न प्रतिभाती म्हणजे त्याची प्रज्ञा, त्याची प्रतिभा त्याला काहीही मदत करत नाही, कारण तो त्याचा वापरच करत नाही. न प्रकाशते, त्याच्या बुद्धीच्या प्रकाशामध्ये नित्य अनित्य हा विवेक त्या प्रकाशामध्ये येतच नाही. आणि पुढे काय होतं, न उपतिष्ठती म्हणजे तो तिथे राहू शकत नाही जिथं त्यानं राहिलं पाहिजे. अशा 3 प्रकारच्या गोष्टी झाल्यामुळे पुढे तो त्या बंधनात राहिल्यामुळे, आणि ते बंधन जे आहे ते बंधन काम्य गोष्टींचं असल्यामुळे, जोपर्यंत काम्य गोष्टींचं बंधन शरीरापासून किंवा विचारापासून सुटत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचं खरं जीवन चालू होऊ शकत नाही, असं आचार्य म्हणतात. म्हणून महामृत्युंजय मंत्रामध्ये उर्वारुकम इवम बंधनात मृत्यू हो असं म्हटलेलं आहे. उर्वारुक म्हणजे कोहळा. कोहळा मोठा 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 होत जातो, पण तो एका फार छोट्या गोष्टींनी याला वेलीला जोडलेला असतो. जोपर्यंत तो कोहळा परिपक्व होऊन त्या वेलीपासून सुटत नाही तोपर्यंत त्याचं बंधन तुटत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत उर्वारुक, म्हणून महामृत्युंजय मंत्र हा तसा एका प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा दुर्विलास आहे, ऐरनी आहे. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे जीवन मिळावं म्हणून तो मंत्र म्हटला जातो, मृत्यूवर विजय मिळावा म्हणून म्हटला जातो. पण ज्या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी हा मंत्र म्हटला आहे त्यामध्ये मात्र असं म्हटलेलं आहे की उर्वारुकम इवम बंधनात मृत्यू हो, या बंधनाचं माझा मृत्यू होऊ दे. ज्या बंधनाने मला इथं आणलेलं आहे त्या बंधनाचं माझा मृत्यू होऊ दे. म्हणजे काय होईल की एकदा त्याचं झाला की मोक्षीय मामृतात, मला अमृतत्वाचा मोक्ष मला मिळून जाईल. म्हणून महामृत्युंजय मंत्रामध्ये मृत्यूवर विजय मिळवण्यासाठीचा तो मंत्र आहे. तो जीवन राहावं म्हणून आपण म्हणतो, पण जीवनापेक्षा सुद्धा मला अशा प्रकारचा मृत्यू यावा की ज्याच्यामुळे माझी सारी बंधनं सुटतील. ती सुटल्यानंतर मी महामृत्युंजय म्हणजे या मृत्यूच्या कचाट्यातून मी नेहमीच सुटेन, अशा पद्धतीचा तो मृत्यू आहे. त्याचं कारण असं आहे, आचार्याने मृत्यूची व्याख्या या स्पष्टीकरणात केलेली आहे. अज्ञानम वय मृत्यू हो, त्यांनी मृत्यूला शरीर सोडून जाणे प्राणांनी अशी व्याख्याच केलेली नाही. जो जो अज्ञानात आहे, मग सूक्ष्म शरीर जर अज्ञानात असेल तरी सुद्धा ते मृत्यूमुखीच आहे. लिंग शरीर मृत्यूमुखीच आहे. अज्ञानम वय मृत्यू प्रत्येन एवं विध एव लोकः. ते असं म्हणतात की मला खरोखरच आश्चर्य वाटतं, बहुतेक सगळी लोक, प्रत्येन एवं विध एव लोक, बहुतेक सगळी लोक अशी आहेत. हे आत्ता वर जे वर्णन केलं की मी ऐश्वर्यामध्ये ही स्थिरता आहे, प्रेयस हेच माझं सगळं हे आहे, याच्यातच मी पंडित तर आहेच आहे, स्वतःला मी धीरोदात्तही समजतोय, असं करणारेच बहुतेक. यस्तु श्रेयोर्थो सहस्त्रेषु क्वचित. ते म्हणतात श्रेयसाच्या मागे लागणारा केव्हा तरी एखादा असेल, त्वद्विधो लाईक यू, असंच नचिकेताला ते म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये 7व्या श्लोकामध्ये आता प्रश्न असा येतोय की इथंपर्यंत श्रेयसाची बाजू झाली, प्रेयसाची बाजू झाली. नचिकेताने मागितलेलं वरदान हे शेवटच्या टप्प्याचं वरदान आहे. त्या टप्प्याच्या वरदानामध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा लागणाऱ्या गोष्टी जी विवेक आहे, त्या विवेकाचा उहापोह करण्याच्या अगोदर त्या विवेकाने ज्याचा नाश करायचा त्या श्रेयस आणि प्रेयसाची किंवा विद्या अविद्येची गोष्ट आतापर्यंत झाली. आता 7व्या श्लोकामध्ये काय घ्यायचं हे निश्चित झालेलं आहे, काय सोडायचं हे निश्चित झालेलं आहे. प्रश्न असा येतो की कशा पद्धतीने ते करायचं आहे. आता साधनांचा अभ्यास चालू झालेला आहे. साधनांच्या अभ्यासामध्ये असं म्हणतोय, हा श्लोक असं सांगतोय की श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्य, शृण्वन्तो अपि बहवो यम न विद्युः
आश्चर्यो वक्ता कुशलेश लब्धाश्वर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः श्रवणायापि श्रवणाने सुद्धा बहुभिः यह न लभ्यः ऐकून हे मिळणार नाही. आता प्रश्न असा इथे येतो की जर नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती इतकी महत्वाची आहे तर श्रवणाने हे मिळणार नाही असं कसं म्हटलेलं आहे. याचं स्पष्टीकरण पुढे येतंय. शृण्वन्तोऽपि न विद्युः. त्याचं कारण असं आहे की तो प्राप्त होत नाही ऐकण्याने. हा झाला पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, ऐकण्याने आकलन होत नाही. म्हणजे आता इथे विचारसागरामध्ये याचं खूप चांगलं स्पष्टीकरण आलेलं आहे. महावाक्याचा आणि श्रोताचा, कानाचा, ऐकण्याचा संबंध जेव्हा येतो तेव्हा होणारं जे ज्ञान आहे ते जर विचारांती झालेलं असेल तर ते अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की पहिल्यांदा जे जे काही अवांतर वाक्य आहेत, 4 महावाक्य सोडून जितकी वाक्य वेदांचीच याच पूर्तीसाठी असणारी, त्यांना अवांतर वाक्य असं नाव दिलेलं आहे. अवांतर वाक्यांचा आणि स्तोत्रांचा जेव्हा जेव्हा संबंध येतो तेव्हा तेव्हा परोक्ष ज्ञान होतं. त्यांचा अपरोक्ष ज्ञानाशी संबंध नाही आहे. पण महावाक्यांचा आणि श्रोतांचा जो संबंध येतो त्या श्रवणातून, ज्याला आपाततः श्रवण असं म्हणतात, ते श्रवण झाल्यानंतर त्या श्रवणानी विचारांच्या एका परिक्रमेला सुरुवात होते. तो विचार साधकाला त्या अनुभूतीपर्यंत निघून जाऊ शकतो. म्हणून त्याला त्यांनी अपरोक्ष ज्ञानाची शक्यता असं महावाक्य आणि श्रोताच्या याला म्हटलेलं आहे. प्रश्न असा येतो की प्रमाण असंभावना संशय म्हणजे वेद वाक्यांमध्ये जे जे काय सांगितले ते निश्चित खरं आहे का, आणि तेच बरोबर आहे की आणखीन काही बरोबर आहे, असा संशय ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्यासाठी श्रवण अत्यंत जरुरीचं आहे. श्रवणाचा नेमका भाग तिथं असं सांगितलाय की प्रमाण असंभावना, प्रमाण म्हणजे वेद प्रमाण आहेत, असंभावना संशय ज्याच्या मनामध्ये आहे त्यांनी श्रवण करायचंय. पण ते श्रवण झाल्यानंतर जर प्रमेयाबद्दल जर असंभावना संशय असेल, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य हे प्रमेय आहे, याच्याबद्दल जर संशय असेल तर मनन करायचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की वेदांची जी भूमिका आहे, वेदांची जी जागा आहे ती योग्य जागा आहे आणि याच्यातूनच मला सगळं मिळणार आहे. वेदविद श्रुती सांगतात तेच सत्य आहे हे पहिल्यांदा मनामध्ये ठसवून घेणे हे काम श्रवणाने होतं. आणि हे श्रवणाने एकदा म्हणजे काय निवडायचं हे निश्चित झाल्यानंतर, कोणतं हत्यार वापरायचं हे निश्चित झाल्यानंतर, प्रमाणाची खात्री पटल्यानंतर प्रमेयाबद्दलची शंका येऊ शकते. कारण त्या प्रमाणामध्ये जे प्रमेय सांगितलं गेलेलं आहे त्या प्रमेयाच्या शंका दूर करण्यासाठी मननाची गरज आहे. आणि हे झाल्यानंतर देहाबद्दल जी विपरीत भावना आहे, मी म्हणजे देह आहे अशी जी विपरीत भावना जेव्हा मननाच्या परिसीमेला पोहोचू तेव्हा जो विचार मनामध्ये राहील ज्याच्यामध्ये मी शरीर आहे ही विपरीत भावना बाजूला केली जाईल त्याला निदिध्यासन असं म्हणतात. अशा 3 प्रकारे आचार्यांनी श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे स्पष्टीकरण विचारसागरामध्ये आलेलं आहे. पण त्याचं स्पष्टीकरण इथे आचार्यांनी पुढे दिलेलं आहे. ते असं म्हणतात की पहिली गोष्ट म्हणजे आश्चर्यवक्ता असं सांगणारा जो आहे, आत्मज्ञान सांगणारा जो आहे तोच मुळात आश्चर्यवक्ता आहे. म्हणजे याच्यामध्ये त्याची नुसती दुर्मिळताच येते असं नाही. तो बालवत पिशाचवत असू शकेल, तसं झालं तर तो आश्चर्यवक्ता होऊच शकत नाही. म्हणजे पहिली गोष्ट त्याला आत्मानुभूती असणे, आत्मप्रचिती असणे. आत्मप्रचिती झाल्यानंतर त्या पातळीला असणाऱ्या अनुभूतीचं वर्णन, जो त्या पातळीला पोहोचलेला नाही किंवा पोहोचण्यापासून शेकडो मैल दूर आहे त्याला ते सांगणं आणि ते सांगण्याची कुवत असणं हे फार मोठं आश्चर्य असं ते म्हणतात. ते खरोखरच आहे. पुढे ते असं म्हणतात की असं जर सांगितलं कोणी तर ते तसंच्या तसं कळावं हे सुद्धा किती तर कुशलस्य लब्धा, ऐकणारा सुद्धा फार कुशल आहे. आणि म्हणून आश्चर्य ज्ञाता, समजणारा. आता ज्ञाता आणि त्यांनी 2 वेळा वापरला तो शब्द, एक सांगणारा एक ऐकणारा असा वापरला आहे. सांगणे ऐकणे हेच मुळात दुरापास्त आहे. कारण सांगणारा आत्मप्रचितीवाला हवा, म्हणजे ते समर्थ रामदास हवेत, ज्ञानदेव हवेत, ते असणंच मुळात आश्चर्य आहे. बरं, त्याने सांगितल्यानंतर ज्ञानदेवाने नेमकं काय सांगितलं हे ऐकावं असं असणारा सुद्धा, त्यानुसार ऐकणारा तो सुद्धा कसा आहे, तो कुशल आहे. पण सांगितलेलं कळणारा जो आहे, ज्याला ज्ञान झालं, ज्ञाता, आश्चर्य ज्ञाता, समजणारा, ज्याला खरोखर ते रिअलाइज झालं, कळालं, तो तर आश्चर्यवतच आहे.
आणि असा जो आचार्य जो आपल्या केवळ गुरुवाक्याने आपल्या मुखातून होणाऱ्या शब्दांनी एखाद्याला ज्ञानाचं तीर्थ पाजू शकतो, अशा आचार्यांना त्याने असं नाव दिले कुशलानुशिष्टा, ताकदवान आचार्य असं नाव दिलेलं आहे. आणि पुढं ते असं म्हणतात की हे आश्चर्य असं म्हणण्याचं कारण काय, अखंडानंदाने याच्यावर खूप विचार केलेला आहे. अखंडानंद असं म्हणतात की पहिली गोष्ट, आह आह इति चर्यते अस्मिन इति आश्चर्यम. ही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा जो अनुभव येतो त्या अनुभवाला कोणत्याही प्रकारच्या शब्दांनी व्यक्त करता येत नाही, म्हणून केवळ आह म्हणजे तोंडातून किंवा अशा एक प्रकारचा कुठला तरी असा एक अशी व्यक्तता निघते की ज्याच्यातून काहीतरी फार मोठं घडलेलं आहे असं म्हणावं, याला आश्चर्य असं त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. असं जिथं होतं म्हणून आचार्याने आश्चर्य व्यक्ता असा जो शब्द वापरलाय तो केवळ सरप्राईज या अर्थाने असा वापरलेला नाहीये, तो त्या ज्ञानाच्या पातळीवर होणाऱ्या अनुभूतीचं ते एक्सप्रेशन आहे. पुढं ते असं म्हणतात की हे असं म्हणण्याचं कारण असं आहे की तैत्तरीय उपनिषदामध्ये आज येतो वाचा निवर्तन्ते, अप्राप्य मनसासह, जिथे शब्द निवर्तते रिबाउंड, जिथे शब्द फक्त जाऊन परत येतात म्हणजे ते स्पष्टीकरण त्याचं देऊच शकत नाहीत, अशी जी स्थिती आहे अशा स्थितीचं वर्णन इथे चालू आहे. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात स्वयं तीर्णः परंतर इति, वन हू हॅज क्रॉस द रिव्हर कॅन मेक अदर क्रॉस. म्हणजे ज्याला आत्मप्रचिती झालेली आहे, म्हणून या कठोपनिषदामध्ये त्यांनी असं सांगितलं की हे आत्मज्ञानाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान सांगणाऱ्याची जी क्वालिफिकेशन आहे, त्याची जी योग्यता आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, ती पहिली गुणवत्ताच अशी की त्याला आत्मप्रचिती असली पाहिजे. आणि म्हणून दासबोधामध्ये पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा समर्थ स्वतः म्हणतात की जे जे सांगतोय ते आत्मनिवेदन आहे, मी अनुभवलेलं सांगतोय असं अधिकारवाणीने सांगणारे संत आहेत. म्हणून आचार्य किंवा ती जी संज्ञा आहे ती फक्त काही थोड्या लोकांसाठीच ठेवण्याचं कारण असं आहे की सगळ्यांनाच आत्मप्रचिती नसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर, खूप रवींद्रनाथांचे आजोबा घर सोडून गेले होते, ते संन्यासी झाले होते, त्यांना ज्ञानही प्राप्त झालं होतं, पण त्यांच्या वडिलांना मात्र तशी परिस्थिती नव्हती. ते खूप उच्च दर्जाचे साधक होते. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी हा प्रश्न विचारला जो रामकृष्ण परमहंसांना विचारला होता. अजून रामकृष्णांची भेट झालेली नव्हती, हे अजूनही शिकायला होते. तेव्हा त्यांनी जाऊन विचारल्यानंतर स्पष्टपणे त्यांनी असं सांगितलं देवेंद्रनाथ की मला आत्मप्रचिती नाही आहे. कारण विचारलेला प्रश्नच असा होता की तुम्ही देव पाहिला आहात का, तुम्हाला अनुभव आहे की नाही. आणि तिथून त्यांनी प्रामाणिकपणे कबुली केलं नाही. म्हणून ब्राह्मो समाजाचे अध्यक्ष होते ते, त्यांचे वडील त्यावेळेला ब्राह्मो समाजामधले फार महत्त्वाची व्यक्ती होती, पण तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा पाखंडीपणा न ठेवता त्यांना सांगितलं की नाही बाळा मला अजूनही ते झालेलं नाही. आणि तिथेच त्यांना नमस्कार दर्शन घेऊन स्वामी विवेकानंद परत गेलेले आहेत. म्हणजे योग्य आचार्य नसल्यामुळे त्यांनी तिथं पुढे कोणत्याही प्रकारचं ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पुढे ते असं म्हणतात की कोण मग हे असं करावं किंवा अशा प्रकारच्या आचार्यांना काय म्हणावं, तर तिथे पहिल्यांदा आचार्याने इथे शब्द वापरले श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, हे दोन शब्द जे गुरुबद्दल वापरले जातात ते या उपनिषदांमध्ये वापरले गेलेले आहेत. पहिली गोष्ट त्यांनी पहिली अट अशी सांगितलेली आहे, पहिली ब्रह्मनिष्ठ नाही, पहिली श्रोत्रिय आहे. त्याचं कारण असं आहे की जो श्रोत्रियची एक व्याख्या त्यांनी असं केलेली आहे की जो श्रुतींनी अनुशासित झाला आहे तो श्रोत्रिय आहे. म्हणजे ज्याच्या नसानसामध्ये श्रुती भारलेल्या आहेत आणि जो श्रुतीमध्ये ने सांगितलेलं नाही ते सांगतही नाही, ते करतही नाही, किंवा जे जे करतो ते श्रुतीप्रमाणच करतो, त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. आणि असं म्हणण्याचं कारण असं आहे की श्रोत्रिय नसेल तरी सुद्धा तो ब्रह्मनिष्ठ असू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्याला व्रात्य ब्रह्मनिष्ठ असं म्हणतात. म्हणजे तो श्रुतीच्या विरुद्ध करतो असं नव्हे, पण तो श्रुतीप्रमाणेच वागेल असं नाही. म्हणून बालवत पिशाचवत जे आहे जीवनमुक्त ते सगळे व्रात्य ब्रह्मनिष्ठामध्ये येतात. आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठामध्ये त्यांचा ब्रह्मनिष्ठा म्हणजे ते निष्ठित झालेले आहेत, ते स्थिर झालेले आहेत ब्रह्मस्वरूपामध्ये, ते श्रुतींच्या बरोबरच वागतात, म्हणून ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत. तेच फक्त या गुरुपदाला प्राप्त आहेत. आणि म्हणून गुरूंचं वर्णन करताना नेहमी काकांचं असो व कोणाचे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असं म्हणण्याचं कारण की त्यांनी अजूनही श्रुतीवर त्यांची श्रद्धा आहे, ते श्रुतीप्रमाणच शिकवतील. आणि कारण त्याचं असं आहे की जरी व्रात्य ब्रह्मनिष्ठ हा ब्रह्मनिष्ठ जरी असला तरी त्याचा गुरु म्हणून काही उपयोग नाही आहे, कारण शिकणारा त्याची अवस्थाच जाणू शकत नाही. एखादा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ
व्रात्य ब्रह्मनिष्ठाला ओळखू शकेल. आणि याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या समोर जेव्हा एका गुरुपौर्णिमेचं जेवण चालू होतं तेव्हा तिथे कोंडाळ्यावर उष्टी पत्रावळी खाणारा एक मनुष्य बसला होता. आणि ताबडतोब त्याला बघून रामकृष्णाने सांगितले की हा जीवनमुक्त आहे. जसं समजलं त्याबरोबर पळत पळत तो हृदय त्यांच्याकडे भेटायला म्हणून गेला, तर त्यांनी हातात मोठे मोठे दगड घेऊन मारायला सुरुवात केली. व्रात्य ब्रह्मनिष्ठ. आणि इथे श्रोत्रिय स्वतः बसले होते तरी हा त्यांना विचारत होता की मी त्यांच्याकडून काय शिकू शकतो का. अशी परिस्थिती. तिथे व्रात्य ब्रह्मनिष्ठ. इथे आचार्याने सांगितलं तद विद्यानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम, असा तो श्लोक आहे. म्हणजे तद विद्यानार्थम, विद्यार्जन करण्यासाठी गुरूंच्या बरोबर समित पाणी म्हणजे ज्या काही समिधा आहेत, ड्राय स्टिक्स ज्या आहेत त्या घेऊन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा गुरूंच्या पायी मी बसतो, असं ते वर्णन आहे. आचार्य असं म्हणतात श्रवणार्थम श्रोत्रुम अपि यो न लभ्य आत्मा. तू जरी काही ऐकण्याचा फक्त प्रयत्न केलास आणि केवळ ऐकून आत्मज्ञान होईल असं जर तुला वाटत असेल तर तसं नाही. त्याचं कारण असं आहे की इथे तपस किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे तो. पुढे ते असं म्हणतात की असंस्कृत आत्मा असा एक शब्द वापरला आचार्याने. असंस्कृत आत्मा म्हणजे ज्याच्यामध्ये सुसंस्कृतता नाही. कधी कधी आचार्य अशा माणसाला प्राकृत असं पण म्हणतात. याचा अर्थ असा की समस्कृतम इति संस्कृतम, ज्याच्या करण्यामध्ये सम्यकता आहे, म्हणजे जो जसं वागायला पाहिजे तसं विचारांनी मनाने कृतीने वागतो असा जो समस्कृत आहे तोच फक्त या आत्मज्ञानाचा अधिकारी आहे. तो आत्मज्ञानाचा अधिकारी असण्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय की तो एक निर्मलत्व असतं त्याच्याकडे आणि एक निश्चयत्व असतं. दोन आत्मज्ञानासाठी लागणारे, साधकासाठी लागणारे महत्वाचे गुण. प्रश्न असा येतो निर्मलत्व म्हणजे कशा प्रकारे ते साध्य करता येईल. कारण इथे शब्दार्थाने तर सोपं आहे समजणं की निर्मल असलं पाहिजे, निश्चय असला पाहिजे. आणि तुकाराम महाराज स्वतः म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. त्यामुळे निश्चय हा असला पाहिजे. निर्मल तत्वाबद्दल असं म्हणतात की निर्मलता जर आली तर काय होऊ शकतं. स्वतः कबीर असं म्हणतात की मी आता निर्मल झालोय. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर. त्यामुळे झालं काय, पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. म्हणजे आता त्याला यायला लागतं खाली अशी परिस्थिती झाली. कारण इतकं मन चंगा तो कोठी में गंगा असं म्हणतो. इथे निर्मल तत्व. आता प्रश्न असा येतो की निर्मलता आणायची कशी. निर्मलत्वाचा अभ्यास करता करता अशी गोष्ट लक्षात येते की निर्मलता दोन प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. एक, जे चाललंय ते शुद्ध असणे याचा एक अंतर्भाव आहे. पण जे चाललंय त्याचे स्थिरत्व असणे सुद्धा अभिप्रेत आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये उठत असणाऱ्या वृत्ती जितक्या आहेत त्या मी जितक्या कमी करेन तितका मी निश्चलत्वाकडे जाईन. आणि जे काही करेन ते, उदाहरणार्थ एकच माझ्या मनामध्ये वृत्ती उठली, मी एकाग्र झालेलो आहे, पण जे काम करतोय ते अत्यंत चुकीचं करतोय असंही होऊ शकेल. एखादा अत्यंत उच्च दर्जाचा शर्विलक किंवा चोर फार अवघड गोष्टीतून सुद्धा चोरी करून जातो. तिथे त्याची एकाग्रता निश्चित आलेली असते, त्याच्या वृत्ती कमी झालेल्या असतात, फक्त काय झालेलं नसतं तर निर्मलत्व तिथं नसतं. मग प्रश्न असा येतो की मी माझ्या आयुष्यामध्ये हे कसं हे करू शकेन. तर याचा आणखीन एक असा त्याच्यामध्ये अर्थ येतो की जेव्हा मी एखादी गोष्ट करत असेन तेव्हा त्या गोष्टीचा नियंत्रक मी की माझं मन याची फारकत जेव्हा माझ्या विचारांमध्ये असेल तेव्हा माझ्या कृतीच्या अगोदर माझा विचार तयार झालेला असेल. आणि कृतीच्या अगोदर विचार तयार होण्यासाठी माझ्या विचारांसाठी मला माझ्या विचारांचा वेग कमी करावा लागेल. म्हणजे जेव्हा जेव्हा मी एखादी गोष्ट करत असेन, जेव्हा जेव्हा माझ्या वृत्ती आतून उमटायला सुरुवात होणार असतील त्या वेळेला मी एक त्याचा साक्षीदार म्हणून कडेला उभा राहिलेला असेल. येणाऱ्या वृत्तीला त्या वृत्तीचा माझ्यासाठी असणारा उपयोग, ती माझ्यासाठी श्रेयस आहे की प्रेयस आहे याचा पूर्ण विचार करून मी त्या वृत्तीला पुढे जाऊ देऊन असा विचार जेव्हा जेव्हा चालू होईल तेव्हा एकतर त्याचं निर्मलत्व टिकवण्यात मदत होईल, त्याबरोबरच येणाऱ्या वृत्तींची संख्या. आचार्य तो वापरला तो प्राकृत बुद्धीना अप्रकृष्ट आवरेन न नरेन आवरेन प्रोक्त
न सुज्ञेय म्हणजे एखाद्या अज्ञानी मनुष्याने जो प्राकृत किंवा ज्याची खरोखर बुद्धी अत्यंत खालच्या प्रकारची आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये सत्वगुणाचा अजिबात प्रकाश नाही आहे, रजोगुणाने जी भरलेली आहे, तमसाने जी जास्त भरलेली आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला न सुज्ञेय कोणत्याही प्रकारची शक्यता नाही. सम्यक यथावंतया ज्ञेय ईस इति सुविज्ञेय म्हणजे पुढे ते असं म्हणतात की बहुधा चिंत्यमान म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्याची कितीही धडपड लोकांनी केलेली आहे. कारण आत्ताच असा प्रश्न असा आहे की जितकी दर्शन आहेत तितके वाद आहेत. त्यामुळे दर्शनेभिही वादीभिही म्हणजे सगळ्या प्रकारच्या विवादांनी, म्हणजे ज्याच्यात चारवाक, पूर्वमीमांसा, कर्मठ सगळ्या प्रकारचे अनन्य प्रोक्ते म्हणजे अनन्येन अपृथक दर्शिना आचार्येन किंवा प्रतिपादा ब्रह्मभूतेन आचर्येन किंवा अहम ब्रह्मणो अनन्य इति जानन, असे 3 पाठभेद या अनन्य प्रोक्तेमध्ये आचार्यांनी सांगितलेले. या श्लोकामध्ये एक अशी ओळ आहे, अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. अनन्य म्हणजे वेगळ्या प्रकाराने, प्रोक्ते म्हणजे सांगून, गतिरत्र म्हणजे गती, नास्ती असा वर सरळ वाटणारा इथे अर्थ आहे. पण याच्यावर जवळजवळ आचार्यांनी स्वतः 5 पाठभेद केलेले आहेत. या उलट निंबार्कांचा वेगळा आहे, रामानुजाचार्यांचा वेगळा आहे, मध्वाचार्यांचा पाठभेद वेगळा आहे. आणि काही पाठभेद मध्वाचार्यांनी आचार्यांचा, शंकराचार्यांचा पाठभेद हा जवळजवळ 180 डिग्रीमध्ये विरुद्ध आहे. त्यामुळे इथे परंपरागत पद्धतीने उपनिषदांचा अभ्यास करण्याचं कारण काय ते इथे बऱ्याच वेळेला पडतं. यातल्या गती या एका शब्दावर, गती आणि अनन्य या 2 शब्दांवर हे सगळे पाठभेद आधारलेले आहेत. आचार्यांच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर आचार्य इथं असं म्हणतात, गती या शब्दाचा अर्थ आचार्यांनी जो केलेला आहे ते म्हणतात गती म्हणजे गोंधळ, असा त्यांनी केलेला एक अर्थ आहे. एक पाठभेद असा आहे, गती म्हणजे आपल्याला फक्त गती किंवा स्पीड इतकंच मालूम आहे, किंवा एखाद्या ठिकाणी जाणे, गमगच्छति गती अशा इतकंच माहिती आहे. पण त्यांनी केलेले अर्थ असे आहेत की कोणत्या प्रकारचा गोंधळ, अस्ति नास्ति इत्यादी लक्षणम चिंताम अवगती, म्हणजे आत्मा आहे की नाही, तो असतो की नसतो, तो जिवंत असतो तोपर्यंतच असतो की त्याच्यानंतरही असतो, अशा प्रकारचा जो गोंधळ असतो त्या सगळ्या गोंधळाला त्यांनी गती असं नाव दिलंय. मग तो गती इथं कसा शब्द वापरलाय, अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. म्हणजे जर अनन्य म्हणजे जे अनन्य साधारण असे आचार्य आहेत त्यांनी जर सांगितलं तर गतिरत्र नास्ती म्हणजे ते काय गोंधळ व्हायचं काहीच कारण नाही, असा एक अर्थ त्याच्यातून काढलेला आहे. पुढे ते असं म्हणतात, अत्र नास्ती गतिर् अत्र नास्ती, हा दुसरा पाठभेद आहे. गतिरत्र गतिर् अत्र नास्ती म्हणजे अत्र नास्ती म्हणजे संसार इथे नसतो. म्हणजे गतीचा एक अर्थ संसार असाही लावलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये नेहमी गती असते असा जो संसार आहे तो आता शिल्लक राहत नाही. कारण काय तर अनन्य प्रोक्ते, अशा अनन्य साधारण आचार्यांनी सांगितलं म्हणून. पुढे ते असं म्हणतात, अनियान ह्यत तर्कमनु प्रमाणात म्हणजे अतिसूक्ष्म अशा प्रकारचं हे ज्ञान असल्यामुळे. आता अतिसूक्ष्म म्हणण्याचं आणि अणु हा शब्द वापरण्याचं कारण असं आहे की वैशेषिकांनी वापरलेला जो अणु नावाचा शब्द आहे, ज्या अणूंनी हे सर्व बनलेलं आहे असं जे मांडतात त्या अणुपेक्षाही सूक्ष्म असं हे तत्व आहे. या एकाच शब्दामध्ये ते सूक्ष्म आहे हे आचार्य सांगतात आणि एकाच शब्दामध्ये त्यांनी वैशेषिकांना पण टोला दिलेला आहे की तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा हे सूक्ष्म आहे, कारण त्याची सूक्ष्मता गणताच येणार नाही. कारण कोणत्याही सूक्ष्मतेला परिमाण लावलं गेलं तर परिमाणाच्या पलीकडे असणारी ही सूक्ष्मता असल्यामुळे याच्याहून सूक्ष्म काही असू शकत नाही. त्याचबरोबर ते पुढे असं म्हणतात, ह्यतर्कम म्हणजे अतर्क्यम, तर्काच्या पलीकडे आहे. आता इथे सगळ्या नैयायिकांना उत्तर दिलेलं आहे की केवळ तर्काने तुम्ही आत्मज्ञान शोधण्याचा प्रयत्न करताय ते कधीही मिळणं तुम्हाला शक्य नाही, कारण ते अतर्क्य आहे आणि अनुप्रमाणात आहे. म्हणजे साधारण त्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म प्रमाणामध्ये ते आहे. अनन्य या शब्दामध्ये न अन्य असा एक अर्थ आहे, म्हणजे जो ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. अनन्य म्हणजे ज्याला
ब्रह्म सोडून कोणतीही गोष्ट वेगळी आहे असं वाटतच नाही असा तो आचार्य, म्हणून अनन्यप्रोक्त असा सांगणारा आचार्य अनन्यप्रोक्त अशा पद्धतीने घेतलेला आहे. पुढे आचार्य असं म्हणतात, बहुधा चिंत्यमान वादीभिः, खूप आणि पुष्कळ प्रकारचे चिंता म्हणजे चिंतन करून वाद घालणारे लोक आहेत. प्रोक्त हा प्रउक्त हा सम्यक ब्रूयन्ते, म्हणजे जे प्रउक्त म्हणजे सांगणे, उक्ती म्हणतो आपण त्याला. प्रउक्ती म्हणजे जे प्रकर्षेनं उक्तती इति, म्हणजे जे खरोखर आपल्या विचारांच्या सम्यकतेमधून बोलतात, असा प्रोक्त म्हणजे असं सांगणं ज्या आचार्यांचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असलेले अपृथकदर्शी. अपृथकदर्शी म्हणजे असा आचार्य ज्याला आत्मप्रचिती झालेली आहे. मग तो आत्मप्रचिती झालेल्या आचार्याला अपृथकदर्शी म्हणण्याचं कारण काय आचार्यांनी? अपृथकदर्शी म्हणजे ज्याला कुठेही कोणत्याही प्रकारचा फरक जाणवत नाही. म्हणजे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद अमंगळ हा इथेच आहे. किंवा याच्यामध्ये आपल्या गीतेमधला जो श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनेच श्वपाकेच पंडिता समदर्शिना. म्हणजे ज्याला कुत्र्याचं मांस खाणारा कुत्रा, पंडित आणि काय म्हणतात गाय आणि हत्ती हे सगळं एक आहेत असं वाटतं. म्हणजे त्याच्यातल्या फक्त आत्मतत्वाची ज्याला सतत जाणीव असते अशाला पंडित म्हणतात. असा जो आहे तो अपृथकदर्शी असा आहे. एक गती आपण गोंधळ या अर्थाने त्याचा अर्थ पाहिला. दुसरा अर्थ असा आहे, स्व आत्मभूत अन्य अवगती नास्ती ज्ञेयस्य अन्यस्य अभावात. म्हणजे जे जाणून घेतल्यानंतर जाणून घेण्याचं काही शिल्लक राहत नाही अशी ज्याची अनुभवातून खात्री झालेली आहे अशा स्थितीला गती असंच म्हणतात. म्हणजे जो त्या गतीला पोहोचवतो असे ते आचार्य. अशा दृष्टीने सुद्धा गती या शब्दाचा अर्थ आहे. तिसरा एक अर्थ गतीचा असा आहे की अवगंतव्य अभावात, म्हणजे अशी कोणतीही गोष्ट राहत नाही की जी जाणली पाहिजे. अवगंतव्य म्हणजे अशी कोणतीही गोष्ट राहत नाही की जी अजूनही मिळवायची आहे. अशा ठिकाणी जाणे त्याला गंतव्य झालं. अशा पद्धतीने सुद्धा गतीचा अर्थ आहे. तिसरा अर्थ असा आहे की संसार गतिर्वित्र नास्ती, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शरीराच्या जितके शरीराचे भाग आहेत अगदी लिंग शरीरापर्यंत त्यातल्या कुठल्याही शरीराला पुढे जाण्याची म्हणजे ट्रान्समायग्रेशन किंवा पुढच्या जन्मामध्ये पुनर्जन्मामध्ये जाण्याची गरज राहत नाही. संसार गतिर्वात्र नास्ती असा एक गतीचा अर्थ आहे. आणि एक अर्थ आहे अवग्रह या अर्थाने आहे. त्याच्यामध्ये तो अर्थ आचार्याने असा काढला आहे, अनन्य असा जर अर्थ काढला म्हणजे अच्या पुढे तो एस जो काढतात, जो लिहितात एस एक लिहिला आ करायचं असेल तर त्याला आकार प्रश्लेषा असं म्हणतात संस्कृतमध्ये. तर आकार प्रश्लेषा घेऊन जर हा शब्द घेतला, आचार्य स्वतःच सांगतायत, तसा जर तुम्ही वाचला तर त्याचा अर्थ ते असं म्हणतात, अन्य प्रोक्ते आगतीही नास्ती. म्हणजे याचा अर्थ असा की आगतीही नास्ती म्हणजे या गतीने जो गेला त्याच्याकडे आता काही समजून घ्यायचं शिल्लक राहिले असं राहणार नाही. आगतीही नास्ती म्हणजे अजून कुठे जायचंय त्याला, आगतीही नास्ती अशी एक प्रकार. अशा 4 प्रकारे हा पाठभेद केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी आचार्यांचा एक आणखीन एक केले, आगम वगता आचार्य. आगम वगता म्हणजे जो आगमांचा म्हणजे वेदांचा जो वेदांच्या अनुशासनाने बांधला गेलेला आहे असा आचार्य जेव्हा असेल तेव्हा तो अशा एखाद्या दुर्मिळ शिष्याला वेदांतामध्ये असलेल्या 3 प्रकारच्या ज्ञानांनी, एक श्रुती म्हणजे वेद नावाचं ज्ञान, दुसरं तर्क आणि तिसरं अनुभव, अशा 3ही ज्ञानांनी युक्त, यापैकी श्रुती हा अभ्यासामुळे आलेला, तर्क हा दर्शनाच्या अभ्यासामुळे आलेला आणि अनुभव हा आत्मप्रचितीमध्ये आल्यानंतर अशा 3 प्रकारच्या गोष्टींनी युक्त असे जे आचार्य, त्यांना त्यांनी केवल नेतर्केन अतर्क्यम म्हणजे ही न सांगता येण्यासारखी गोष्ट आहे अशी गोष्ट कधी कधी घडते असे ते आचार्य असतात. तेच फक्त या आत्मज्ञानाच्या सांगण्याचे अधिकारी असतात. आणि म्हणून त्यांनी तिथे शब्द वापरलाय, महाजनो येन गता सपंतः, असे ते महाजन आहेत असं आचार्य इथं म्हणतात. आत्तापर्यंत श्रेयस प्रेयसाची विभाजनी, त्याचं महत्त्व,
त्याच्यासाठी लागणाऱ्या विवेकाचं महत्त्व आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर याच्यासाठी लागणाऱ्या साधनांची विश्लेषण, साधनांचं आता चालू झालं, त्या साधनांच्या विश्लेषणामध्ये श्रवणाचं महत्त्व, नेमकं श्रवण म्हणणं निधिध्यासनाची नेमकी जागा, त्याच्यानंतर कुणाकडून ऐकायचं आणि कुणी ऐकायचं, इतपत उहापोह आतापर्यंत कठोपनिषदामध्ये झाला. आता याच्या पुढे हळूहळू हा प्रश्न जो आहे आत्मज्ञानाचा तो आणखीन खोलामध्ये आचार्य पुढे घेऊन जातात. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. डॉक्टरांना वेळ केला वाटतं, माझं लक्ष राहिलं नाही. 3 भ्रांती ज्या आहेत त्यात देह सत्यत्व भ्रांती पहिली भ्रांती आहे ना, त्यानंतर जगत सत्यत्व भ्रांती आहे. पण देह सत्य नाही म्हटलं तर मग जगत सत्याचा पुढचा प्रश्न येतो कुठे, हे जर माझं त्याचं कारण असं आहे की विपरीत भावनेमध्ये दोन्ही भावना वेगळ्या आहेत ना. एक पहिली गोष्ट म्हणजे मी जर दोन्हींना एक मानत असेल तर एक भ्रांती ठीक आहे, पण मीच मुळात हे डायकॉटॉमी मी केलेली आहे ना. ह्या दोन्हींना एकत्र ठेवलं असतं तर एक भ्रांती ठीक आहे, कारण एका दोन्हीचा हे झाला असतं, विरस झाला असता. पण मीच मुळात 2 ठेवतोय, मी वेगळं आणि माझं वेगळं. हो, कारण 3 गोष्टी आहेत. एक खरा मी मानत असलेलं माझं शरीर म्हणजेच मी म्हणणार एक शरीर आणि जग, असं मीच 3 डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजे माझ्या भ्रांती ज्या आहेत ह्या 3 प्रकारच्या झाल्याच. मग त्याचा विरस जर करायचा असेल तर त्या भ्रांतीला पण, कारण छोटी असं आहे, ठीक आहे जग भ्रांती आहे म्हटलं मी आणि मी एकटा राहू शकतो, मी जगाचा एक भाग आहे हे मी कुठं गृहीत धरलेलं आहे. जेव्हा मला असं कळेल की मी आणि जग एकच आहे, मग फार तर असं म्हणता येईल की एक आत्मा आणि एक मी जगत आहे असं अशी 2च भ्रांती झाल्या. असं नाही, मीच मुळात अगोदर 3 हे केलेले आहेत. आणि म्हणून महावाक्यामध्ये सुद्धा 3 महावाक्य पहिली सांगण्याचं कारण काय आहे, महावाक्यामध्ये असं म्हटलेलं नाही की अहम ब्रह्मास्मी झालं असतं तेवढं तर सगळं संपतंय, तसं नाही आहे. अयमात्मा ब्रह्म पहिलं म्हणजे देहातनं काढून टाकायचं. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म आहे, कॉन्शियसनेस आहे. अयमात्मा ब्रह्म, तत्त्वमसी म्हणजे ते तू आहेस, ते जोडून दिलं बरोबर. आणि मग अनुभूती अहम ब्रह्मास्मी. पण या तिन्हीमध्ये हे सगळं करण्याचं कारण असं आहे की जर आपण स्वतःच दरवेळी असं म्हणतो की आत्मा आणि परब्रह्म आणि आत्मा हे आपण घालून गेलेली एक जोडी, एक घडी आहे असं म्हणतो आपण, की जो जीवाच्या जीवविच्छिन्न म्हणून चैतन्य, विच्छिन्न चैतन्य किंवा चिदाकाश हे त्या महाकाशाच भाग आहे. पण आपण तसं म्हणतो, हे असं जशी घडी घालून दिली आहे तशी घडी घातल्यामुळेच सुद्धा महावाक्य 4 करावी लागलेली आहेत. त्याचं कारणच तसं आहे की एक माझ्याबद्दलची असणारी भ्रांती, एक माझी जगताबद्दलची असणारी भ्रांती, या 2 भ्रांत्या वेगळ्याच आहेत. आणि तसं मी मानतो म्हणून, म्हणजे माझ्या मिसअंडरस्टँडिंग मध्ये सुद्धा 2 कंपार्टमेंट्स आहेत. ती नसती तर मग एका हे झालंच असतं, सर्व ब्रह्ममय आहे, एकच वाक्य पुरं पडलं असतं सगळीकडेच आणि त्यात सगळंच आलं. पण तसं न करण्याचं कारणच असं आहे आणि ते महावाक्य म्हणण्याचंच कारण असं आहे की ते 4 महत्वाच्या ठिकाणी ते भेदून जातात. अज्ञानाच्या ज्या 4 गाठी आहेत त्या 4ही गाठींना ते तोडून जातात. हे तत्वदृष्टीने असंही म्हणतात की एक सुटली की 4 सुटतात असं, कारण ते तसंच आहे. पण समजावण्याच्या दृष्टीने मात्र त्या 4 गाठी अज्ञानाच्या तशाच आहेत आणि त्या 4ही 4 महावाक्य 4 वेदातली वेगवेगळी आहेत. हो, आणि 4 वेदांना फॉलो करणारे संप्रदाय वेगवेगळे आहेत. म्हणजे ते एक महावाक्य बघते पण दुसराचा ते विचार करणार नाही, त्यावेळेला मग त्यांचं कसं होणार नाही. पण ते चुकीचं आहे ना, मग तो विध झालंच नाही ना. मग इथं परत ते आडलं ना, ते श्रोत्रिय झालं नाही मग. म्हणून इथे जरी, कारण तिथं कसं आहे की त्या गुरूंनी त्या वेळेला त्यांच्या शिष्याला सांगताना दिलेलं ते वाक्य, पण त्या वाक्यामधला गर्भित अर्थ 4ही ठिकाणी एकच आहे. फक्त तो आपल्याकडे तो असं करण्याचं कारण असं आहे की माझ्या मनाची किंवा माझ्या विचारांची जी जडणघडण आहे ती अशीच झालेली आहे. अजूनही मी कितीही जरी झालं तरी या शरीराला मी माझंच मानतोय, बरोबर, आणि हे जगतापासून वेगळं आहे असं मी मानतोय. तसं डॉक्टर काकांचा ह्याच्यावर पहिला हात उडायचा असतो की काय तो विचार इतका बसलेला मनामध्ये की हे वेगळं नाही तर जग आणि सगळं एकच आहे म्हणून. म्हणजे नाही, कदाचित म्हणजे खरं सांगायला गेलं तर विष्णुमय जग जेव्हा म्हणतो आपण
त्यामुळे विष्णुमय जग म्हणजे ते एलिव्हेशन आहे ते, की एकतर म्हणजे मी नाहीये, एकतर ते नाहीये, मग राहिलं काय? भरला घनदाट हरी दिसे जो प्रकरण आहे ते काय असं थिअरॉटिकल प्रपोजिशन नाहीये, तो अनुभव आहे. फक्त तो काय किती इच्छा जरी असली तरी तो काय पडदेशी घेतो म्हणून घेता येण्यासारखा नाहीये. त्याच्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती विचारात, कारण आत्ता कसं आहे, आत्ताच माझी अडचण अशी आहे की मी माझ्याच शरीराशी इतक्या काही गोष्टी निगडीत करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे विचारांनी मला कळतं की त्या निगडीत नाही आहेत, पण आचारांमध्ये काहीच येऊ शकत नाही. इतकं ते बांधलं गेलेलं आहे. अगदी म्हणजे रोज हे सगळं वाचून विचार करत जरी गेलं तरी पडदेशी जरी कोणी साईडने हॉर्न जरी मारला तरी त्याला चालवता येत नाही, सुरूच होते गाडी लगेच. तिथपासून म्हणजे स्खलन एवढं मोठं आहे ते 2 मिनिटात पृथ्वीवर आपडतो आपण, ते तर होतच तसं. पण ते सतत न होऊ देणे हा साधनेचाच भाग आहे. आणि तो अवघड यायचं कारणच असं आहे कारण इतकं सगळं करून ठेवलेलं आहे. बरं, असंही नाही की एक 2 पेपर बॅकलॉग आहे, ते सगळ्या यत्तेंचे मागच्या जन्माचे राहिलेले बॅकलॉग सगळे आहेत. पण ही जर घडी आपण भावना घट्ट धरून ठेवू शकलो, म्हणजे ती माऊलीची जी ओवी आहे की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आराम रिकाम्या विषयावर, याच्यात पहिलं माझ्या हृदयात राम आई माझी पहिली भावना पक्की झाली पाहिजे. त्यानंतर मी देह नाही आणि त्यामुळे मी विषय बाहेर शोधतो, देहाचा मला विषय अपूर्ण आहे, मी त्यामुळे मला विषय पाहिजे सुखासाठी ते मी बाहेर शोधतोय, तो आराम आतमध्ये आहे. ही झाली की ती पहिली जर गाठ सुटली, मी देह नाही, तर ऑटोमॅटिकली तुमचं सगळं सुटून जातं याच्यातनं पुढे. अगदी खरं. फक्त हे जर सुटलं तर मग मला सुखाचे पण बाहेर शोधण्याची गरज नाही, ते आतमध्ये हे जर नक्की झालं, मग त्याच्यामध्ये अनुकूलता गेली, प्रतिकूलता गेली, राग गेला, द्वेष गेला, देह सुटला की सगळं गेलं ना बेसिकली. पण संकल्पना म्हणून ते जितकं शक्य आहे, आचरणाच्या दृष्टीने ते भयंकर अवघड आहे. आणि पूर्वीच्या वासनांचा जो धक्का आहे तो इतका जोराचा आहे की तो केव्हा कोलमडून टाकतो ते कळतच नाही. म्हणजे अगदी किती जरी आपण ठरवलं की अगदी अध्यात्माला साध्या पातळीवर जरी घेऊन आलं, जेवणाच्या पातळीवर जरी घेऊन आलं की जे काय असेल ते अन्न पूर्ण ब्रह्म आहे, ते होत नाही पूर्ण ब्रह्म. जरा जरी मीठ जरा जास्त झालेलं असलं ते अन्न पूर्ण ब्रह्मच्या वेगळंच काहीतरी होऊन जातं ते तिथं. कारण ते तेवढं ते काय असं होतं, जरा खारट लागलं ना की तिथून जी शृंखला चालू होते आत, एकदा जेवतो ते सुद्धा व्यवस्थित तिला देता येत नाही, चव घेऊन ती सुरूच होते ती. पण हे आपण तरी मी म्हटलं त्यामुळे आपण एक जर घट्ट धरून ठेवलं तर ही लिंक पुढची आपली ऑटोमॅटिक लागते नंतर. पण ही घट्ट धरून ठेवणे म्हणजे याचा अर्थ असा की दर वेळेला दर श्वासागणिक तो विचार मनामध्ये असा सतत जळत, असा सतत ज्वलंत राहिला पाहिजे. आपण नाव जर घेत असतो तर राम जर नाम जर घेत असणार, ती जर भावना आपल्यात असेल हे तेच आहे, तर मग देह मी नाहीये आणि मग हे आवड निवड आली नाही. हे जर झालं तर मग काहीच हे करायचं कारण नाही त्याचं. म्हणून तर कबीर म्हणतात ना की चढते उतरते दम की खबर ले फिर नाही आना पडता. दम की खबर म्हणजेच श्वासागणिक तो विचार राहिला पाहिजे, तो राहत नाही. पण मंदादेवचं काल प्रवचन झालं, मला वाटतं त्याने का मुळे क्षेत्रीनं सांगितलं होतं की आहार विहारावरती त्यांनी सांगितलं, म्हणजे नारजाने परत घेतलं होतं की सात्विक आहार, राजस आहार, तामसिक आहार वगैरे. पण म्हणे आपल्याला एक कुठे जमणार आहे, प्रपंचिक माणसाला मी कुठे आता बाहेर गेलो किंवा वाढलं तर तो सात्विक आहे म्हणजे मी ना करू शकत नाही. पण त्यांनी त्यासाठी सोय केली की मी नाव घेताना देवाचं नाव घेणे का, कारण मिरेने विष गेलं तरी तिला तर काही बाधलेलं नाही. आणि हा आपल्याकडे मुळे महाराज म्हणून होते गारगोटीला, मौनी महाराज, मौनी महाराज आणि भालचंद्र महाराज असे, आणि काकांनी ज्यांचे हे लिहिले ना बाळूमामा, हे तिघे समवयस्क होते. आणि बाळूमामा धनगर मूळचे शेफर्ड कम्युनिटीतले, आणि त्यात धनगरांच्यात सगळेच मटण वगैरे खातात. बाळूमामांनी कधीच खाल्लं नाही, ते शाकाहारीच होते. त्यांचे गुरु मुळे शास्त्री म्हणजे मुळे महाराज. मुळे महाराज आपला ते त्यांच्याकडे फ्लूट असायची आणि ते कुठल्या तरी अशा खणलेल्या विहिरीच्या खाली जाऊन बसायचे तिथे. बाळू महाराज शोधत 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 जायचे, त्यांना गुरुच होते त्यांचे, ते शोधत गेले की ते त्यांना हाकलून काढायचे बाहेर. ते काय गुरु शिष्याच्या नातं असेल ते असेल. भालचंद्र महाराज, मुळे महाराज आणि बाळूमामा एकत्र बसलेले असताना मुळे महाराज सांगितले मी तुला जेवण करून वाढणार आहे. तर गंमत व्हा, मुळे महाराज म्हणजे जातीने शाकाहारी, बाळूमामा म्हणजे जातीने मांसाहारी. गंमत अशी होती की बाळूमामा काही खात नव्हते, ते शाकाहारी होते. मुळे महाराज सांगितलं तुला आज मी मटण करून वाढणार आहे म्हणून. तर प्रश्न असा होता, गुरुचा आदेश आहे, नाही म्हणता येत नाही, हो म्हटलं तर धर्म भ्रष्ट होतो. काही बोलले नाहीत, गुरु सांगतात म्हटलं तर ठीक आहे. ते बनवलं, काय बनवायचं होतं ते त्यांनी बनवून त्यांना वाढलं.
आणि डोळे गच्च बंद करून घेतले. हम्म. आणि आता घास खायचा म्हणून हात घातला तर म्हटले अरे का डोळे बंद करून का, गुरुवर एवढा इतका विश्वास नाही का म्हणाले. उघड डोळे, डोळे उघडून बघितलं तिथे वांग्याच्या फोडी होत्या. हम्म. गुरुंना साक्षात दंडवत घातला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता अशा पातळीवर आहोत की जिथे अभेद आहे. हे काय हम्म. काही राहतच नाही. बरोबर. मग तिथे अभेय अभक्षभक्षण अपेयपान हा काय प्रकार राहतच नाही. हम्म. तर एकतर त्या पद्धतीने हा. हे करायला लागेल बरोबर. किंवा मग जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत, जोपर्यंत आपलं तो हे होत नाही. आता हम्म. कितीतरी लोकांनी स्वामी विवेकानंद निरुत्तर करून हा. टाकलं ना. सारखं विचारायचे त्यांना, तुम्ही मटण का, तुम्ही हम्म. मासे कसे खाता म्हणून. कारण ते त्या भूमिकेत होते ना, त्याला मी खातो म्हणजे देह खातो ही भावना जर नसेल. नाही पण त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की एक वेळ अशी येते की जिथे कशाचं काहीच राहत नाही. हम्म. मग तसं बघायला गेलं तर ज्या रामकृष्णांनी दुसऱ्याच्या हातचं जेवण खाल्लं नाही, त्या रामकृष्णांनी जेव्हा अघोरीचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. अगदी मध्यप्रश्नापर्यंत गेले, हम्म. त्याच्या पुढं नाही गेले ते. त्यांना त्याने अगदी स्पष्ट नकार दिला. हम्म. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी, कारण तो त्या विद्येचा भाग होता. आता त्यातल्या विद्येचा एक भाग असा आहे की सडलेलं मांस खाणे. हम्म. तर सडलेलं मांस खाणे म्हणजे मांस खाणे हातातलं हे नाही आहे. सडलं म्हटलं की आतल्या बाजूला कुठल्या तरी प्रकारची अशी हे येते, ती वृत्ती सुद्धा येता कामा नये. बरोबर. इतक्या पद्धतीची हे करण्यासाठी ते एकनाथांच्या चरित्रात पण असं आहे ना की ते जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज काहीतरी अभक्ष खाते त्यावेळी निघून गेल्यानंतर मग दाखवणार दत्तकडे, तेच तर दत्त होते म्हणून सांगितलं त्याने. हे अभेदाला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे ते महत्वाचं आहे. बरं आहे. तब्येत कशी काय? हो. नाही मी अरे हो, बस. एक हरी हरी हो हरी हो हरी हो सुंदर. हरी हो. काय ते हो. ठीक आहे डॉक्टर साहेब मी निघतो थोडं. जी जी सर, जी सर, जी सर. काय बोलताना थोडंसं वेळेकडे लक्ष राहत नाही. हो हो थोडा वेळ नाही म्हणून जी. बोलू आपण. जी तुम्ही घेतलं? काल झालं होतं म्हणजे परवा हे 4 ते सांगितलं ना, हां अर्थार्थी, जिज्ञासू, हो. अर्थ आणि हे. हो त्यात त्यांनी म्हणजे ह्याचं पण सांगितलं कोण, ध्रुव सुद्धा जिज्ञासू नाही, त्याला तो अपमान झाला, तो काढणारी मला असं पाहिजे ठिकाणी हटवणार हे होतं त्याच्या मनामध्ये. म्हणून ध्रुवाला आढळ स्थान जरी दिलं असेल हो. तरी मुक्ती नाही आहे. देवलोकांमध्ये जरी गेला, ब्रह्मलोकामध्ये जरी गेला, त्याच्यात एका ठिकाणी प्रश्नही असा विचारलाय की देवा सगळं असं जर असेल तर ब्रह्मलोकात जायचं कशाला. त्याचं उत्तर फार छान दिलं आहे आचार्य. आचार्य म्हणतात की ज्या घरात शिरायचं आहे त्याच्या दरवाजाजवळ जो उभा आहे त्याला आज जाणं फार सोपं आहे की नाही. ब्रह्मलोकात जाणे म्हणजे दरवाजाच्या जवळ जाऊन उभा राहणे. त्याला आता फक्त ढकलायचं आणि आत जायचंय. त्यामुळे इट बिकम्स इझियर फॉर हिम. हे साधनेच्या दृष्टीने तो एक टप्पा आहे. म्हणून तर रामकृष्णांनी प्रश्न जेव्हा विचारला रामायणा विवेकानंद सिद्धींबद्दल, आपल्याला ती कथा म्हणून गंमत वाटते. खरा त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मलोकामध्ये जाणार आहेस का, स्वर्गलोकात जाणार आहेस का. उत्तर काय विचारलं की मला त्याच्यातून काय मिळणार आहे. मग त्याच्याही पुढे जर मी जाऊ शकत असेल तर मला कशाला हवं ते. त्या दृष्टीने त्याचा अर्थ कोणी लावतच नाही. आपल्याला असं वाटतं की सिद्धी म्हणजे काहीतरी असं कुठेतरी हवेतनं काढणार वगैरे, तो प्रकार नाहीच. काय म्हणतात स्पॅशिओ टेम्पोरल फॅशन मध्ये ते वर्ड्स गेलेले आहेत सगळे. आणि ब्रह्मलोकाचा अनुभव घेणारे ब्रह्मानंद डुल्लती म्हणून कितीतरी संतांचं वर्णनच आहे. तुकाराम जेव्हा जिवंत होते तेव्हा ब्रह्मलोकातच होते. त्यांची जी अवस्था होती. पण सायुज्य मुक्तीकडे गेल्यानंतर मग प्रश्न असा येतो की जिथं काहीच शिल्लक राहत नाही, सच्चित आणि आनंद स्वरूप झाल्यानंतर ना त्याला शरीर आहे, ना विचार आहेत, ना मन आहे, ना द्वैत आहे, ना काहीच आहे. काय आहे तेही सांगता येत नाही. मग त्या अवस्थेमध्ये कुठे गेले तर काहीतरी त्याला वैकुंठ नाव देऊन कुठेतरी काहीतरी बसून टाकायचं, दुसरं काही त्याला हे. पण जाण्याचं नाहीच आहे ना. आपण जर म्हणतो की राघवेंद्र रीता ठाव नाही तर जायचं कुठे. तिथेच शून्यवाद जो आहे ना माध्यमिकांचा, बुद्ध लोकांचा, तो तिथे जाऊन तो आणला. आचार्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं याचं शून्यवादाचं. फार अगदी लढवत फायनल पर्यंत घेऊन गेले. ते फायनलला मार्ग आला तिथे. निषेध जे आहे ते सुरुवातीच्या काळापुरते आहे. एकदा तुम्ही त्या उतरल्यानंतर त्याचे निषेध येतोच कुठे मग. पण मांस जर म्हटलं तर ते अभेद जर आहे, जर ब्रह्मच सगळं आहे, तर मग मी हे ब्रह्म खातो तेही ब्रह्मच खातो. आणि ही प्रक्रियाच म्हणत हे मी कोण खातोय, बरोबर, कोणासाठी खातो, सगळंच सांगतात. काही प्रश्न नाही, काही प्रश्न नाही. म्हणून तर ते
जीवनमुक्तीचे बालवत पिशाच होत असतात ते काहीही करत असतात. त्यांना कशाचा काही संबंधच नसतो कारण ते या दुनियेतच नाही आहेत. काहीच नाही. कारण शेवटी काय घाबरून आपल्याला पतंजलीने जे 5 क्लेश सांगितले त्यातलं शेवटचा अभिनिवेश म्हणून आहे. मृत्यूबद्दल वाटणारं भय म्हणजे अभिनिवेश तोच गेला ना. देह नाही म्हणलं तर तो गेला. मग तुम्ही आत्ता म्हणलात की मृत्यू मग त्या मंत्र जो आहे पण देह गेला तर मृत्यू आहे कोणाला? मृत्यू नाहीच आहे ना. मृत्यू नाहीच आहे कारण शेवटी असं आहे की त्या शरीराला होणारी आता माझ्या शरीरामध्ये कितीतरी पेशी रोज मरत आहेत. त्याची मला काहीच गणती नाहीये कारण माझ्या ज्ञानामध्ये ते नाहीये. तसं जर माझ्या पूर्ण शरीराबद्दल झालं तर कदाचित ते झालं असेल. आणि हे असं झाल्यामुळेच तर कबीर म्हणाले ना की कुत्ता जाणे और पिंडरी जाणे. याचं कारणच असं की ते कुत्राही माझा नाहीये, तो अवयही माझा नाही. कटला असेल कुणीतरी फाशी देण्यात देतील. म्हणून जनाबाईला जेव्हा 16वर द्यायचं ठरवलं तेव्हा तिला भीती कुठे वाटली होती? खरी इच्छा. इतक्या प्रबळ यांनी जर पुढे जाता आलं, श्रद्धा केवढी मोठी पाहिजे, तेवढं तयारी किती मोठी पाहिजे तितकी नसते. आपलं सगळ्यात सोयीस्कर अध्यात्म होत असल्यामुळं सारखं ते जाणवतं आपल्याला की आपलंच आपल्याशी दुटप्पी हे चालू असतं. इच्छा खूप असते, इच्छा नाही असं नाहीये, पण ते अनुकरण करताना ते ह्याच्यामध्ये घेऊन येताना अगदी आपण फारसा आपण कोणाला त्रास देत नाही याच्यात आपल्याला फार अभिमान वाटतो. ते नगण्य आहे. परपीडा करत नाही हे फार नगण्य काम आहे. प्रश्न असा आहे की माझी दृष्टी तर सगळ्यांच्या बद्दल तर तशी असेल, अजूनही कुठेतरी पुरुष होण्याचा, कुठेतरी अमुक जातीचा असण्याचा, कुठेतरी अमुक CEO असण्याचा इथं आहेच. तर दर्प दिसतोच तो अजिबात हे म्हणजे कुठे. म्हणून मग कसं होतं की ज्या वेळेला आपण हे जर म्हटलं की आहे हे प्रारब्धानुसार आहे, त्यात माझं कर्तृत्व कुठे आहे? नाही ते प्रारब्ध नाही, मी आहे ते बरोबर आहे ना. हे जे मिळालं ते प्रारब्धानुसार मिळालेलं आहे. मग त्यात माझं काय नाहीये काही. पण ते होतं कसं की नाही आहे मी आत्ता मांडतोय त्याप्रमाणे मी उद्दामपणा पण करत नाही. म्हणजे मी साधारण बाकीचे जे काय करतील ते करत नाही. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठेतरी मुळात मी आहे, मी CEO आहे ही संकल्पना झाली ना. आपण देहाची आपण काय म्हणतोय आपला वाद पड झाला की देह हा मी म्हटल्यामुळे सगळं जे बळटाळे थिन झालेलं आहे. बरोबर ना. आता देह म्हटलं तर मला बुद्धी आणि त्याच्याकडे पैसा कमी याच्याकडे नाही, तर हे कुठे आलं की देह ही जर पहिली देह भावना संपली सगळंच संपतं. तर मग प्रश्न उरतच नाही ना बाकी सगळे. पण त्या उपाधी मोठी पायरी आहे ती, खूप मोठी पायरी. ते उपाधी ज्या आहेत ना त्या लवकर सुटत नाहीत. म्हणजे आता अगदी ज्या गोष्टीमुळे राग येतो, रागाचा प्रकारच म्हणजे अनुकूलता प्रतिकूलता झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ बॉडी आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, शरीर स्वतःला समजलेलं आहे. ती सगळी सिक्वेन्स तशीच आहे. पण आता राग व्यक्त केला नाही, कमी आला म्हणू आपण, 1 दशांश झाला म्हणू, पण तो स्ट्रिक कुठेतरी जाणवतो. आणि कसा जाणवतो? प्रत्येक वेळेला त्या परिस्थितीने माझं काय करायला पाहिजे असं नाही. कुठेतरी सिरियल चाललेली असते, खरं म्हणजे ते खोटं आहे माहिती आहे आपल्याला, पूर्णपणे कर्मणूक म्हणून बघायला पाहिजे, बरोबर आहे ना. पण नकळत त्यात कुठेतरी आता एखाद्या सत्यकथेवर काहीतरी चाललेलं असतं ना आपल्याला, काय आजकाल हे लगेच आपण त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं जाणवतं. लक्षात असलं पाहिजे की काय आपण काही नाही, ते व्हायचं तसं चाललेलं आहे, ते तसंच चालू राहणार आहे. माझं काय चाललंय तिकडे लक्ष द्यावं, ते तसं होत नाही. कुठे ना कुठेतरी किंवा कामाच्या व्हर्लपूलमध्ये असेल, समजा ऑफिसमध्ये गेलो आणि त्या सगळ्या फाईली यायला लागल्या ना, त्याच्यामध्ये नंतर लक्षात आलं ते काय साहेबांनी 3 वेळा सांगितलं अजूनही कळत नाही, सारखं मला तेच कर म्हणतोय. त्यावेळेला ते पटदिशी आपण बाजूला गेलेलं असतं तिथं. आणि ती ठीक आहे, म्हणजे त्याची जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत साधना चालू राहते, एवढं खरं आहे यात. म्हणजे तिसरा अध्याय जे आता वाचन चालू त्याच्यामध्ये असं दिलंय की वासना ती पूर्ण होत नाही म्हणून राग आला आणि मग ती साखळी पुढची आहे सगळी ती चालू झाली. मग निर्वासन राहणं हे आपलं ध्येय असेल आणि वासना कुठे देहात नाही, देह आहे म्हणून असणार. मला भूक लागते, मला हे खायचं कारण मला आवडतं, देह आहे म्हणून मला आवडतंय, ते जर नसेल आणि आता जेवण केलं ते जेवणार ही जर भावना असेल तर मग ही सगळी साखळीच मग तुटत जाते पुढची एक. निश्चित तो त्याचा हेच आहे, म्हणजे ती चावीच आहे. ते संपलं की सगळंच पूर्ण कोलमडून पडतं. पण तो कोलमडून पडणारा जो विचारांनी जे जमतं ते कृतीमध्ये सगळीकडे जमलं पाहिजे. मग ते म्हणतात ना की आज मला मी 100ला चुकत असेल, उद्या मी 90ला चुकेल, वर्षभरात मी 98ला चुकेल. प्रगतीच आहे, हे नाही आहे. पण काकांनी सांगितल्याप्रमाणे की अध्यात्मामध्ये काय म्हणतात ते, त्यांनी शब्द वापरला आहे, अपस्टार्ट असू नये, अपस्टार्ट समजू नये. साधक सोपानमध्ये दिले बघा काकांनी. अध्यात्मामध्ये आपण खाली जायचं समजावं,
ते बरं पडतं. त्यामुळे ती सारखी टोचणी लागलेली बरी असते हो, की correct. क्रॉस व्हेरिफिकेशन ज्याला म्हणतो ना ते पाहिजे. नाही तर मग इतर अशी भावना यायला लागते की जरा इतरांनी त्याच्यापेक्षा काहीतरी आपलं जरा जमायला लागल्यावर काय कुठे कुठे पाय घसरेल काही सांगता येत नाही. त्याचं ध्येयाच्या संदर्भातच असतं ना शेवटी. आपलं जमाला कुठे आलो त्याच्यामुळेच आलो शेवटी. सगळं त्याच्यामुळेच येतं. की आपण गेलो गुरुकडे तर इतर शिष्य असतात त्यांच्याशी हम्म. बोलतात आपल्याला ते जरा जास्त येतात हा, हे हा. सगळं म्हणजे कुठे कुठे एवढं सटल आहे. बरोबर, अगदी छोट्या छोट्या याच्यामध्ये. आणि तरी परमेश्वराची पुष्कळ कृपा आहे त्यामुळे हो. कमीत कमी आपलं वाचन चालू आहे, काहीतरी चालू आहे. चला, विश यू ऑल द बेस्ट. हो. लवकर बऱ्या व्हा.